पहिली डेफिनेशन आहे ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज रेट इट इज डिफाइंड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम. किंवा विथ रिस्पेक्ट टू म्हणायची गरज नाही रेट म्हटल्यावर, पण तुम्ही लिहू शकता इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. जर का तुम्हाला रिॲक्टंटच्या मोडमध्ये लिहायचं असेल तर लिहायचं डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट with respect to time or increase in concentration of product with respect to time. ओके, बघा इथं तुम्हाला दिसतंय ए आणि बी. ए गिव्स बी. ए रिॲक्टंट आहे आणि बी जो आहे तो प्रॉडक्ट आहे. ए रिॲक्टंट आहे, बी प्रॉडक्ट आहे. ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए दिला आहे मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी. म्हणजे काय, फायनल मायनस इनिशियल अपॉन T2 मायनस T1 येतो. त्यातला A2 आणि A1 आहे ना, याच्यातला A2 लहान आहे कारण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत जातं. त्यामुळं A2 मायनस A1चं उत्तर निगेटिव्ह येणार आहे. A2 मायनस A1चं उत्तर जर का निगेटिव्ह आलं तर फॉर्म्युल्यातला निगेटिव्ह, तो निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह मिळून पॉझिटिव्ह आन्सर येईल. ओके, नीट आहे का मी काय सांगितलं. इथे मायनस डेल्टा ए बाय डेल्टा टी आहे कारण A2 लहान आहे A1 पेक्षा, कारण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललं आहे. ओके, एवढं लक्षात घ्या. डेल्टा बी बाय डेल्टा टी, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन मात्र वाढत चाललं आहे, त्यामुळं साईन पॉझिटिव्ह दिलेले आतमध्ये. हे इंडिव्हिज्युअल रेट झाले. हा वैयक्तिक एचा झाला, हा वैयक्तिक बीचा झाला. हा वैयक्तिक एचा झाला, हा वैयक्तिक बीचा झाला. आता जर का मला रिॲक्शनचा रेट लिहायचा असेल तर मी एक जनरल रिॲक्शन लिहितो. चेक करा. ए मोल्स ऑफ ए प्लस बी मोल्स ऑफ बी गिव्ह सी मोल्स ऑफ सी प्लस डी मोल्स ऑफ डी. याच्यामध्ये जर का मी उद्या लिहिलं मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर हा एचा इंडिव्हिज्युअल रेट झाला. जर का बी पण रिॲक्टंट आहे बघा, या केसमध्ये मायनस साईन लिहिले आणि डेल्टा बी बाय डेल्टा टी लिहिले. जर का सी असेल म्हणजे सी प्रॉडक्ट आहे तर प्लस साईन लिहिलं आहे आणि चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि डी पण आहे तर परत पॉझिटिव्ह डेल्टा डी बाय डेल्टा टी लिहिलं आहे. हे सगळे इंडिव्हिज्युअल झाले, लक्षात ठेवा. एचा कन्झम्पशनचा झाला, बीचा कन्झम्पशनचा झाला, सीचा फॉर्मेशनचा झाला, डीचा फॉर्मेशनचा झाला. पण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहिताना मी काय करतो, हे जे कोइफिशियंट आहेत ना त्यांनी त्यांच्या इंडिव्हिज्युअल रेटला डिवाइड करतो. अरे कळलं का, इंडिव्हिज्युअल रेटला काय करतो मी, डिवाइड करतो. म्हणजे सीनी अरे कळलंय का सगळ्यांना. इंडिव्हिज्युअल रेटने डिवाइड करायचं. आता एक बघा, आणि हा ग्राफ एक लक्षात घ्या. काय हा, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन आणि प्रॉडक्ट कॉन्सन्ट्रेशन. इथं क्लिअर कट तुम्हाला कळते रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन टाईमनुसार कमी होत चाललं आहे आणि इथे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन टाईमनुसार
वाढत चाललं आहे. या अख्ख्या धड्यामध्ये दोनदाच कर्व आहेत, हेच ते कर्व आहेत. इथे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललं आहे टाईमनुसार आणि इथे प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललं आहे. जर का दुसरी डेफिनेशन ॲव्हरेज रेट झाल्यानंतर इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय? रेट ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट इज नोन ॲज किंवा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट or reactant at a particular instant is known as instantaneous rate. वरती जे मी दाखवलं डेल्टा, त्या डेल्टाच्या ऐवजी फक्त डी वापरायचं आहे, बाकी सगळं तेच आहे. डेल्टाच्या ऐवजी डी वापरायचं आहे. आता इथं कोइफिशियंट 1 असल्यामुळे इथे रेट ऑफ रिॲक्शन काढताना 1ने डिवाइड केलं, त्यामुळे आहे ते झालं. पण आता इथं चेक करा, इथे बघा तुमच्या लक्षात येईल, हा जो रेट ऑफ रिॲक्शन आहे, रेट ऑफ रिॲक्शन काढताना बघा एचा कोइफिशियंट 1 आहे, इंडिव्हिज्युअलच्या रेटला 1ने डिवाइड केला आहे. बीसाठी इंडिव्हिज्युअल रेटला 3ने डिवाइड केला आहे. सीसाठी इंडिव्हिज्युअल रेटला 2ने डिवाइड केला आहे. ओके, एवढं चेक करा. आता प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे? प्रॉब्लेममध्ये दिले आणि सॉल्व प्रॉब्लेम नीट बघा. तुम्हाला परीक्षेला प्रॉब्लेम जमायलाच पाहिजेत, यांच्यातलाच किंवा या टाईपचाच प्रॉब्लेम येतो. अनसॉल्वमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे वेगळं काही नाही. आता इथे बघा, इथे तुम्हाला दिले ही रिॲक्शन पण तेच देतात आणि सांगितले N2O5 डिसॅपियर्स. आता N2O5 कोण आहे? रिॲक्टंट आहे. त्याचा रेट दिला आहे 0.02 मोल पर DM³ पर सेकंड, म्हणजे मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 विथ रिस्पेक्ट टू टाईम बरोबर 0.02 आहे. आणि मोल पर DM³ पर सेकंड हे रेटचं युनिट आहे. युनिट द्यायला विसरू नका. केमिस्ट्रीमध्ये युनिट फॉर्म्युला टाकायचे, ते विसरू नका. कालच्या केसमध्ये, कालच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला युनिट टाकायचं नसतं. आज आपल्याला युनिट, उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला युनिट प्रॉब्लेममध्ये टाकायचे. हा तुम्हाला डायरेक्ट रेट दिला आहे. आता मला सांगा, याचे जर का 2 मोल आहेत तेव्हा याचे किती मोल आहेत? NO2चे 4 मोल आहेत. याचा अर्थ N2O5चा डिसॅपिअरन्सचा रेट आणि NO2चा फॉर्मेशनचा रेट बघितला तर NO2चा फॉर्मेशनचा रेट डबल आहे. म्हणजे मी काय म्हणतो, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ, हे कशाकडे बघून ठरवतोय मी? रिॲक्शनकडे बघून ठरवते. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 इज इक्वल टू 2 इंटू रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5. अरे पण रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5 किती आहे? 0.02 आहे मोल पर DM³ पर सेकंड, म्हणजे उत्तर किती येईल? 0.04 मोल पर DM³ पर सेकंड. आता O2 विचारला आहे. आता मला सांगा, रिॲक्शनकडे बघून कळते, याचे जेव्हा 2 गायब होतात आहे तेव्हा याचा किती? 1 तयार होतोय. याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार? रेट ऑफ, इथंच दिले बघा, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 इज हाफ ऑफ रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ N2O5. म्हणजे फक्त तिथं 0.02 टाकायचं, मग तुमचं उत्तर 0.01 येईल. आणि रेट ऑफ रिॲक्शन असेल तर मी काय सांगितले, इंडिव्हिज्युअल रेटला त्याच्या कोइफिशियंटनी काय करायचं? डिवाइड करायचं. मग N2O5चा इंडिव्हिज्युअल रेट काय? 0.02, त्याला 2ने डिवाइड करा, म्हणजे उत्तर 0.01 येईल. अरे कळलं का? मग तसंच तुम्हाला NO2चा रेट आहे 0.04, त्याला 4ने डिवाइड करा, कारण त्याचा कोइफिशियंट 4 आहे, त्याचं उत्तर परत 0.01 येईल. O2चा रेट ऑलरेडी 0.01 आहे, तर तोच येणार. आता रेट लॉ बघा, एक अतिशय समोर उदाहरण दिले, ही रिॲक्शन कन्सिडर केली.
A moles of A plus B moles of B gives C moles of C and D moles of D. A moles of A plus B moles of B gives C moles of C plus D moles of D. त्याचं रेट ऑफ रिएक्शन डायरेक्ट दिलं आहे. त्याचा रेट ऑफ रिएक्शन डायरेक्ट दिलं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू X, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू Y. आणि इथे रेट कॉन्स्टंट घेतला आहे K. K इज रेट कॉन्स्टंट. आता लक्षात घ्या, एक्सचा वायचा आणि या रिॲक्शनच्या एचा आणि बीचा काही एक संबंध नाही आहे. एक्स आणि वाय ह्या प्युअरली एक्सपेरिमेंटल क्वांटिटीज आहेत. एक्स आणि वाय ह्या प्युअरली एक्सपेरिमेंटल क्वांटिटीज आहेत. म्हणजे ह्या तुम्हाला परीक्षेला गिवनच असल्या पाहिजेत, आणि नसतील तर त्यांनी प्रॉब्लेममध्ये असं काहीतरी ॲडजस्ट केलं असेल की तुम्हाला त्या काढता येतील. पण ते पेपर सेटरचं काम आहे की त्याने तुम्हाला तशाच पद्धतीने व्हॅल्यू अरेंज करून देणं, कारण ते एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू त्या रिॲक्शनकडे बघून शक्यतो लिहायच्या नाहीत. एक्सला म्हणायचं ऑर्डर ऑफ ए आणि वायला म्हणायचं ऑर्डर ऑफ बी, आणि एक्स प्लस वाय इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. एक्स प्लस वाय इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. एक्स प्लस वाय इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. लक्षात ठेवा, जोपर्यंत मी रिॲक्शन बदलत नाही तोपर्यंत एक्स आणि वाय बदलत नाही, आणि जोपर्यंत मी टेम्परेचर बदलत नाही तोपर्यंत के सुद्धा बदलत नाही. म्हणजे अख्ख्या रिॲक्शनसाठी एक्स आणि वाय हे थ्रूआउट कॉन्स्टंट आहेत. के पण कॉन्स्टंट आहे, पण के कोणावर डिपेंड आहे? टेम्परेचरवर डिपेंड आहे. के इज टेम्परेचर डिपेंडंट. के इज टेम्परेचर डिपेंडंट. एवढं लक्षात ठेवा. बास, एवढं केलं तरी बास आहे. प्रॉब्लेम बघा. आता इथे तुम्हाला दिले ए प्लस बी गिव्स प्रॉडक्ट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, आणि त्यावेळेचा रेट दिला आहे. मग परत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, परत रेट दिला आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी, हे सगळं गिवन आहे. मग तुम्ही एक रेट लॉ लिहिला आहे. तुम्हाला रेट लॉ लिहायला सांगितलं आहे. रेट लॉ लिहायला सांगितलं म्हणजे तुम्हाला काय करायचं? थोडक्यात एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात. रेट लॉ लिहायला सांगितलं म्हटल्यावर काय? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्यात. मग आता इथे मी अल्टरनेटिव्ह मेथड सांगतोय तुम्हाला. ही जास्त सोपी. बघा, सगळ्यांच्या समोर पुस्तक आहे. हा रेट लॉ मी कन्सिडर केला आहे, आणि मग त्यांनी मला सांगितले पहिले दोन इक्वेशनवरनं माझ्याकडं कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आहे, त्या व्हॅल्यू टाकल्यात, आणि त्यावेळेचा रेट पण आहे आपल्याकडे 4 × 10⁻⁵. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे, त्याच्यातनं परत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी आणि रेटच्या व्हॅल्यू टाकल्यात. आता एका इक्वेशनमध्ये 3 अननोन आहेत. याचा अर्थ ते सॉल्व्ह करण्यासाठी मला किती इक्वेशन पाहिजेत? 3 इक्वेशन पाहिजेत. म्हणून तिथं 3 इक्वेशन दिलेले आहेत. मग इथं तुम्हाला क्लिअर कट कळतंय. इथं के लिहायचा राहिला त्यांचा, तो के लिहा. तो के आहे तिथे. त्याला डिवाइड केल्यावर तो काय होणार आहे? के कॅन्सल होणार आहे. मग डिवायडिंग 2/1 असं जर का आपण केलं तर आपल्याला काय मिळेल? बघा, 10⁻⁵, 10⁻⁵ कॅन्सल होतील. हे 6/4चं उत्तर येईल 1.5. 0.2y, 0.2y, आणि इथले के पण काय झाले? कॅन्सल. म्हणजे तुमच्याकडे उरेल काय? 0.6/0.4. हे तुम्ही शॉर्टमध्ये लिहू शकता. 6/4 इज इक्वल टू 0.6/0.4 रेज टू एक्स, म्हणजेच 6/4 रेज टू एक्स. मग कम्पेरिंग द पॉवर, इकडं पण 6/4 आहे, इकडं पण 6/4 आहे. कम्पेरिंग द पॉवर म्हणजे काय? एक्स इज इक्वल टू काय? 1 आहे. अरे कळलं का? आता दुसरं इक्वेशन आहे. आता पहिलं आणि दुसरं घेतलं. आता काय करा? एक तर दुसरं आणि तिसरं तरी घ्या, नाही तर पहिलं आणि तिसरं घ्या. आता 3 अननोन होते. कोण? के, एक्स आणि काय? वाय. त्याच्यातलं तुमच्याकडं कोण आहे? आता एक्स अवेलेबल आहे. केला तुम्ही गायब करताच आहे. काय करून? डिवाइड करून. इथं पण के आहे रे. आता तुम्ही इथे एक्सची व्हॅल्यू 1 टाकलेली इथे.
त्यामुळे के के डिवाइड केल्यावर गायब होतील. आता इथे काय, इथे सगळे ॲडजस्टमेंट केल्यानंतर तुमच्याकडे बघा इथे व्यवस्थित उरणार आहे काय, 8/4 8/4 म्हणजे 4 इज इक्वल टू 8/2 सॉरी, म्हणजे 4 इज इक्वल टू 0.5/0.2 म्हणजे 2^y. मग 2चा स्क्वेअर केल्यावर 4 येतं म्हणजे y इज इक्वल टू काय 2. बघा रेट लॉ लिहिला आहे. रेट लॉला काय केलं, रेट इज इक्वल टू के, एची पॉवर लिहिली आणि बीची पॉवर लिहिली. कळलं का? आता बघा पुढच्या प्रॉब्लेममध्ये काय दिले, 2NOBr गिव्स 2NO + Br2. रेट लॉ त्यांनीच दिलाय. आता रेट लॉ त्यांनी दिला बघा तुम्हाला इथे NOBrची पॉवर दिली आहे त्यांनी. आणि रेट लॉ नेहमी रिएक्टंटच्या टर्ममध्ये लिहितात, प्रॉडक्टच्या टर्ममध्ये लिहित नाहीत. म्हणजे रेट लॉचा कन्सर्न कोणाशी आहे, रिएक्टंटशी, प्रॉडक्टच्या अजिबात नाही. रेट ऑफ द रिएक्शन दिलं आहे 6.5 × 10⁻⁻6 मोल पर लिटर पर सेकंड. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr पण दिले तुम्हाला. तुम्हाला विचारलं रेट कॉन्स्टंट काढा. बरं रेट लॉ त्यांनीच दिला, त्यातला म्हणजे के इज इक्वल टू काय येईल, रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr⁻². रेट त्यांनी गिवन दिलेलं आहे इथे 6.5 × 10⁻⁻6. बरं खाली 2 × 10⁻³ कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे. काय अवघड प्रॉब्लेम मला सांगा, फक्त डिव्हिजन तर करायची. पण ते युनिट कॅन्सल नीट करा. वरती युनिट काय आहे, मोल पर लिटर पर सेकंड आणि खाली मोल पर लिटरचा स्क्वेअर आहे. म्हणजे काय, मोल पर लिटरचा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर गेला आणि मोल पर लिटर गेला. मग तुमच्याकडे उरलं काय, मोल वरती गेल्यावर पर मोल, हा पर लिटर वरती गेल्यावर लिटर, तिथं नाही आहे ते पर लिटर चुकले. पर लिटर वरती गेल्यावर लिटर होईल ना, आणि मग उरेल काय, पर सेकंद ॲज इट इजच उरेल. कळलं? ऑनलाईनवाले कळतंय का? आता ऑर्डर ऑफ रिएक्शन काढायला सांगितली. इथे किती सोपा प्रॉब्लेम आहे हा. ऑर्डर ऑफ रिएक्शन काढायला सांगितली. ऑर्डर ऑफ रिएक्शनमध्ये काय, रेट लॉ कोण देणार, तेच देणार. मग इथं कॉन्सन्ट्रेशन, इथं पॉवर किती आहे, 1 आहे. म्हणजे ही रिएक्शन काय आहे, फर्स्ट ऑर्डर आहे. आता इथे H2 आणि I2 यांच्या डोक्यावरती 1 आहे. रेट लॉ परत त्यांनीच गिवन दिला आहे, मी तेच सांगतोय. ओके, रेट लॉ त्यांनीच गिवन दिलेला आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, H2च्या विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट ऑर्डर, I2च्या विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट ऑर्डर आणि ओव्हरऑल ऑर्डर 1 + 1 काय सेकंड ऑर्डर. माझी सूचना एकच लक्षात ठेवा, काय रेट लॉ कोण देणार, तेच देणार. रिएक्शन तेच देणार. तुम्हाला फक्त बेरीज करून लिहायची. आता अजून एक, ऑर्डर 0 पण असू शकते, ऑर्डर फ्रॅक्शनमध्ये पण असू शकते, ऑर्डर इंटीजर पण असू शकते. हा डिफरन्स आहे मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन मधला. बघा इथे एक तुम्हाला के दिसतोय रेट या रिएक्शनसाठी 3/2 आहे, मग तो फ्रॅक्शनमध्ये. आणि काही केसमध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 पण आहे. द ऑर्डर ऑफ रिएक्शन कॅन बी व्हॉट, 0. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हायर दॅन 3 ऑर्डर काय रेअर आहे. बघा हा प्रॉब्लेम 6.4 किती सोपा आहे. रिएक्शन त्यांनीच दिली, रेट लॉ पण त्यांनीच दिला आहे. तुम्हाला विचारले NOच्या विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर काय, H2च्या विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर काय आणि ओव्हरऑल ऑर्डर काय. NOच्या विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर किती आहे, 2. H2च्या विथ रिस्पेक्ट टू ऑर्डर किती आहे, 1. म्हणजे रिएक्शन इज सेकंड ऑर्डर इन NO, फर्स्ट ऑर्डर इन H2 आणि थर्ड ऑर्डर इन रिएक्शन आहे. अरे कळलं का? आत्ताच माझ्यावर अभ्यास करा आणि हे केमिकल कायनेटिक्स झाला की मी 15 मिनिटं देणार आहे. लगेच 15 मिनिटामध्ये, लगेच इमिजिएट 15 मिनिटामध्ये काय करायचं, इमिजिएट 15 मिनिटामध्ये लगेचच हा केमिकल कायनेटिक्स रिवाइज करून घ्यायचा.
आणि मग 15 मिनिटांनी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेणार. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाले की 15 मिनिटं थांबा. अल्कोहोल फेनॉल इथर झाल्यावर 15 मिनिटं थांबा. अल्डेड कीटोन झाल्यावर 15 मिनिटं थांबा. अरे कळलं? असं प्रत्येक वेळेस माझं लेक्चर झालं की 15 मिनिटं रिएक्शन येत नाही त्या धड्यावरच्या रे. या रिएक्शन येत नाहीत. या चॅप्टरवरती कुठं रिएक्शन आहेत? याच्यावरती प्रॉब्लेम येणार किंवा डेफिनेशन येणार. पुढं आता द रेट ऑफ रिएक्शन A प्लस बी गिव्स P. हा रेट ऑफ रिएक्शन आहे. 3.6 × 10⁻². कॉन्सन्ट्रेशन ऑफ A दिले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B दिले आणि तुम्हाला सांगितले कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट इफ रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन A. म्हणजे थोडक्यात काय झालं, जर का मी याचा रेट लॉ लिहिला, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻x इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B⁻y. तर त्यांनी मला दिले फर्स्ट ऑर्डर इन ए. म्हणजे मला काय दिली, एक्सची व्हॅल्यू 1 दिली आणि वायची व्हॅल्यू किती दिली, 2 दिली. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पण दिले, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी पण दिले, बरोबर. मला रेट पण दिलाय. म्हणजे मला काढायचं काय फक्त के. दॅट इज अ व्हेरी सिम्पल टास्क. बघा इथे एव्हरीथिंग इज गिवन. फक्त मी सांगितलं तुम्ही लक्ष कशावर द्या, युनिट हँडलिंगवर लक्ष द्या. तुम्ही व्हॅल्यू पुट कराल पण युनिट हँडल नीट करा. आता इथं पण काय, इथे वरच्याचं युनिट आहे मोल पर DM³ पर सेकंड. खालच्याचं युनिट आहे मोल पर DM³. आणि ते स्क्वेअर आहे ना, त्याच्यात अडकू नका, त्याला असंच लिहा मोल पर DM³ चा स्क्वेअर. म्हणजे काय होईल, हा मोल पर DM³ हा मोल पर DM³ का होईल, कॅन्सल होईल डायरेक्ट. आणि मग याला तुम्ही वरती नेल्यावर काय होईल, तो मोल पर DM³ चा (-2) होईल आणि सेकंड इनवर्स होईल. मग तुम्ही वाटल्यास -2 नी मल्टिप्लाय करा. म्हणजे काय येईल, मोल (-2) DM⁻6 आणि सेकंड (-1). आय होप सो. थोडं फास्ट घेतोय मी पण हे कळतंय. आणि लगेच करा, माझं लेक्चर संपलं की लगेच 15 मिनिटं द्या टॉपिकला, म्हणजे तुमचं होऊन जाईल. कन्सिडर A प्लस बी गिव्स प्रॉडक्ट. आता इथं दिलं A प्लस बी गिव्स प्रॉडक्ट इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल्ड. मी काय सांगितलं मागाशी लक्षात ठेवा, जोपर्यंत टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तोपर्यंत K बदलणार नाही आणि जोपर्यंत रिएक्टंट सेम आहे तोपर्यंत X आणि Y बदलणार. जर का टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून जर का मी कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू बदलल्या, जर का टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून जर का मी कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू बदलल्या, जर का टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून जर का मी कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू बदलल्या, तरी K बदलत नाही. म्हणजे K बदलण्यासाठी फक्त एकच गोष्ट, टेम्परेचरच कंट्रोलिंग फॅक्टर आहे. हे लक्षात घ्या कृपा करून. K ला बदलणारा फक्त एकच फॅक्टर आहे, टेम्परेचर. त्यामुळे या सगळ्या प्रॉब्लेममध्ये, आता या प्रॉब्लेममध्ये फॉर एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन बदललेत पण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेत, त्यामुळे K ची व्हॅल्यू बदललेली नाही आहे. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल्ड अँड B इज कॉन्स्टंट द रेट ऑफ द रिएक्शन गेट्स व्हॉट, डबल्ड. हे काय पहिलं हे इक्वेशन लिहिले, पहिलं हे इक्वेशन लिहिलेलं आहे. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A⁻x कॉन्सन्ट्रेशन ऑफ B⁻y. मग मला सांगितलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल्ड, रेट डबल होत. म्हणजे काय झालं, इकडून इकडे येताना रेट डबल झाल्या बघा. 2 इंटू रेट लिहिले आणि काय केलं, एचं कॉन्सन्ट्रेशन काय केले, डबल केले. बीचं काय ठेवलंय, ॲज इट इज ठेवले. पण K बदललाय का, पहिल्याकडनं दुसऱ्याकडे येताना K नाही बदलला, X नाही बदलला आणि Y पण बदललेला नाहीये. काय मग इथे Xनी बघा, आता X ची पॉवर एकदा 2च्या डोक्यावर लिहिली, एकदा Aच्या डोक्यावर लिहिली. मग तुम्ही काय कराल, इक्वेशन 2 ला डिवाइड बाय 1 कराल. मग तुमचा रेट काय होईल, कॅन्सल. K कॅन्सल होईल, A⁻x B⁻y B⁻y कॅन्सल होईल. मग तुमचं डायरेक्ट उत्तर काय येईल, 2⁻x इज इक्वल टू काय, 2. म्हणजे X इज इक्वल टू काय येईल, 1. अरे कळलं का. आता पुढं बघा, इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज ट्रिपल्ड. बघा इथे आता पुढच्या इक्वेशनमध्ये ट्रिपल्ड म्हणून 3A लिहिलं आहे.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इज डबल्ड. बघा इथे 2B लिहिलं आहे, तो 6 पटीने वाढतोय म्हणून ते काय लिहिलं 6 इंटू रेट लिहिलं आहे. आता तुम्ही डिवाइड 3/1 करा, 3/2 करा, काही चालते. तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे, एक्सची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, मग डिवाइड केलं आहे. बघा रेट कॅन्सल झाले, 6 नंतर काय 3x a/x आणि वायची पॉवर दोघांना दिली 2y आणि b/y. सगळं कॅन्सल झाल्यावर तुमच्याकडे काय उरले 3x आणि 2y इज इक्वल टू 6. पण एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे काय झालं 2y किती येईल 2, 3ने भाग गेल्यावर म्हणजे y इज इक्वल टू किती येईल 1. म्हणून इथं लिहिलं रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन ए अँड फर्स्ट ऑर्डर इन बी. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन कुठली ऑर्डर आहे सेकंड ऑर्डर. नीट बघायचं आपल्याला काय विचारले, नुसतं उरळून नाही जायचं, नाही तर सगळं काढायला आणि ओव्हरऑल ऑर्डर लिहायचे नाहीत. तिथे इंडिव्हिज्युअल ऑर्डर नाही विचारली, तिथे काय विचारली आहे ओव्हरऑल ऑर्डर विचारली. चला नेक्स्ट. आता इथं 3-4 डेफिनेशन आहेत. कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन आर दोज विच कॉन्स्टिट्यूट सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. आणि एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे कोण, त्याची डेफिनेशन दिलेली. जी रिॲक्शन एका स्टेपमध्ये घडते त्याला म्हणायचं एलिमेंटरी रिॲक्शन. जी रिॲक्शन एका स्टेपमध्ये घडते त्याला म्हणायचं एलिमेंटरी रिॲक्शन. जी रिॲक्शन एका स्टेपमध्ये घडते त्याला म्हणायचं एलिमेंटरी रिॲक्शन. आणि अनेक एलिमेंटरी रिॲक्शन एकत्र झाल्यानंतर जी रिॲक्शन तयार होते तिला म्हणायचं कॉम्प्लेक्स रिॲक्शन. अनेक एलिमेंटरी रिॲक्शन झाल्यानंतर जी रिॲक्शन येते त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स रिॲक्शन. रेट डिटरमायनिंग स्टेप. द स्लोएस्ट स्टेप इन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज नोन एज रेट डिटरमायनिंग स्टेप. स्लोएस्ट स्टेप इन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज रेट डिटरमायनिंग स्टेप. इथं मॉलिक्युलॅरिटीची डेफिनेशन दिली बघा. The molecularity of an elementary reaction is the number of reactant molecules taking part in it. The molecularity of an elementary reaction is the number of reactant molecules taking part in it. एक लक्षात घ्या, याचा अर्थ मॉलिक्युलरिटी सांगायची म्हणजे फक्त काय सांगायचं रे, नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्यूल सांगायचे. पण हे कंपल्सरी आहे कोणाच्या केसमध्ये, एलिमेंटरी रिॲक्शनच्या. मग आता इथे किती मॉलिक्यूल आहेत 2, याचा अर्थ बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. इथे किती आहेत 2च मॉलिक्यूल आहेत रिॲक्टंटचे, म्हणून ती बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. पण कंडिशन ही आहे की रिॲक्शन कुठली पाहिजे, एलिमेंटरी पाहिजे, कॉम्प्लेक्स असता कामा नाही. पण कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली प्रत्येक स्टेप ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे. बघा आता इथे एकच मॉलिक्यूल आहे म्हणून ही काय लिहिलेली आहे युनिमॉलिक्युलर आहे. आणि रेट लॉमध्ये मला कळतं आहे काय ऑर्डर 1 आहे म्हणून काय फर्स्ट ऑर्डर आहे. आता ही जी रिॲक्शन आहे ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे म्हणून 2 रिॲक्शनची ॲडिशन करून दिलेली. पण ही पण काय एलिमेंटरी आणि ही पण काय एलिमेंटरी. ही स्टेप स्लो आहे म्हणून हिला काय म्हणायचं रेट डिटरमायनिंग स्टेप. आता रिॲक्शन इंटरमिजिएटची एक डेफिनेशन आहे. रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणजे कोण, जो एका स्टेपमध्ये तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला जातो त्याला रिॲक्शन इंटरमिजिएट म्हणायचं. म्हणजे ओव्हरऑल रिॲक्शन लिहिताना जो माणूस कॅन्सल होतो, आपल्या भाषेमध्ये ओव्हरऑल रिॲक्शन लिहिताना जो माणूस कॅन्सल होतो त्याला काय म्हणायचं रिॲक्शन इंटरमिजिएट. मग इथं क्लोरीन एका स्टेपमध्ये तयार झालं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला गेला. बघा इथं तयार झालं प्रॉडक्ट साईडला आहे आणि इथं रिॲक्टंट साईडला आहे. म्हणजे जो रिॲक्टंट स्टेपमध्ये एका स्टेपमध्ये तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये वापरला जातो त्याला काय म्हणायचं रिॲक्शन इंटरमिजिएट. बघा ऑर्डर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन क्वांटिटी, मॉलिक्युलरिटी ही थेरॉटिकल क्वांटिटी.
हे आपण डायरेक्ट काय घेतो, नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स घेतो. ही पॉवरची काय ॲडिशन आहे, कशातली, रेट लॉमधली. हा इंटिजर फ्रॅक्शन 0 असतो, हा 100% का असतो, इंटिजर असतो. अरे कळलंय का? प्रॉब्लेम नंबर 6.7. मला या दोन्ही रिएक्शन, एक लक्षात घे, दोन्ही रिएक्शन आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेलं आहे. पण या दोन्ही रिएक्शन मिळून एक रिएक्शन तयार होणार आहे आणि याच्यामध्ये कॅन्सल कोण होणार आहे, एफ कॅन्सल होणार आहे. याचा अर्थ एफ हा काय आपला रिएक्शन इंटरमिजिएट आहे. बघा, एफ इज प्रोड्यूस इन स्टेप 1 अँड कन्झ्युम इन स्टेप 2, म्हणून एफ इज रिएक्शन इंटरमिजिएट. कॅन्सल होणार आहे असं लिहू नका परीक्षेला. तो तयार होतो एका स्टेपला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होतो असं लिहा. दुसरं, त्यांनी ओव्हरऑल रिएक्शन लिहायला सांगितली, म्हणजे या दोघांची ॲडिशन करून लिहिलेली ही रिएक्शन आणि हा रेट लॉ लिहिलेला आहे. आता शक्यतो रेट लॉ प्रेडिक्ट करायला येतो, त्याच्यामुळं तसा कोण तुम्हाला विचारणार नाही रेट लॉ प्रेडिक्ट करायला, कारण ती एक्सपेरिमेंटल आहे रेट लॉ. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका, शक्यतो देणार नाहीत तुम्हाला. आणि दिला तर शक्यतो काय करायचं, ते कोएफिशिएंट शक्यतो डोक्यावर लिहून टाकायचे. पण ग्रेटर दॅन 3 जायचं नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की ग्रेटर दॅन 3 ओव्हरऑल ऑर्डर जात नाही. त्याच्यामुळे ओव्हरऑल ऑर्डर 3 जायची असेल तर 2 1 1 1 असं काहीतरी करायचं, पण शक्यतो तसं येणारच नाही. आता इंटिग्रेटेड रेट लॉ आणि फक्त पहिल्या ऑर्डरसाठी इंटिग्रेटेड रेट लॉ काढतोय आपण. ए गिव्ज प्रॉडक्ट. आता परवा रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये मी जे शिकवलं होतं तेच आहे हे. पण आता इथं काय रेट लॉने आपल्याला काय सांगितलं आहे, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि रेट इज इक्वल टू मायनस DA/dt. मग हा पण रेट आहे, दोघांना इक्वेट केले बघा. आता समजा मी सांगितलं A0 हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे आणि AT हे टाईम टीचं कॉन्सन्ट्रेशन आहे. पण A0 असो किंवा AT असो, हे रिएक्टेड आहेत का अनरिएक्टेड आहेत, अनरिएक्टेड आहे ते कधीच विसरू नका. परवा मी सांगितलं होतं N0 आणि NT अनरिएक्टेड आहेत, तसे आत्ता A0 आणि AT काय आहेत, अनरिएक्टेड आहेत. A0 आणि AT अनरिएक्टेड आहेत. बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इक्वल टू A0 ॲट टाईम T इज इक्वल टू 0 इज AT ॲट टाईम T इज इक्वल टू T. या वरच्या इक्वेशनला म्हणजे इक्वेशन 6.5 ला इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड केलेलं आहे. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड केलेलं आहे. मग याचं इंटिग्रेशन आले बघा, नॅचरल लॉग ऑफ ए, अप्पर लिमिट लोअर लिमिट, आणि इंटिग्रेशन ऑफ dt आले T 0 टू T. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इज इक्वल टू मायनस KT. निगेटिव्ह साईडने दोन्हीकडे मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, KT इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ, मी ही स्टेप वाढवतोय, निगेटिव्ह साईडनी मल्टिप्लाय करतोय दोन्ही साईडला निगेटिव्ह साईननी मल्टिप्लाय करतोय. मायनस साईननी मल्टिप्लाय केलं तर काय, तर KT इज इक्वल टू नॅचरल लॉग ऑफ A0 मायनस नॅचरल लॉग ऑफ AT, नॅचरल लॉग ऑफ A0 मायनस नॅचरल लॉग ऑफ AT. म्हणजेच K इज इक्वल टू काय, 1/T नॅचरल लॉग ऑफ A0/AT. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे नॅचरल लॉगचं रूपांतर कन्वर्जनसाठी 2.303/T log बेस टू द 10 A0/AT. अशा प्रकारे फॉर्म्युला मिळाला आहे. तोच फॉर्म्युला लक्षात ठेवा, नाही लक्षात ठेवला तरी चालेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, K इज इक्वल टू 2.303/T log बेस टू द 10 A0/AT. डेफिनेशन करा, काय करून ठेवा डेफिनेशन. कालच्या पेपरमध्ये डेफिनेशन लॉ नव्हते म्हणून नाराज होऊ नका. उद्याच्या पेपरमध्ये आले तर म्हणाला रे आले म्हणून. जे हातचे मार्क आहेत ते ठेवा. हाफ लाईफ काय रे, हाफ लाईफ जे आहे, हाफ लाईफ म्हणजे काय, जर का मी सुरुवातीला A0 घेतलं होतं तर आता किती A0/2 म्हणजे अर्धच कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर का A0 आहे तर उरलाय माझ्याकडे A0/2 म्हणजे A0/2 एवढा उरायला जो काय टाईम लागला आहे त्याला T न म्हणता त्याला काय म्हणायचं, T1/2. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, अर्धा उरला आहे म्हणजेच अर्धा संपला आहे.
हे कळायला पाहिजे आता. म्हणजे मी काय म्हणणार, के इज इक्वल टू 2.303 बाय टी लॉग बेस टू द 10 ए नॉट बाय ए टी. व्हॉट इज ए टी? ए नॉट बाय 2 वेन टी इज इक्वल टू व्हॉट? टी हाफ. म्हणजे इथं फक्त ए नॉट बाय 2ची व्हॅल्यू टाकली. मग ए नॉट काय झाले? कॅन्सल. 2 गेला वर म्हणजे 0.3010 2.303. मग दोघांचं जर का प्रॉडक्ट घेतलं तर उत्तर काय येतं? म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. काय? के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. काल रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त केच्या ऐवजी लॅमडा होता परवा. आता याचा अर्थ लक्षात ठेवा, जर का मला कोणी टी हाफ दिला याचा अर्थ मला के दिलाय, किंवा के दिलाय याचा अर्थ मला टी हाफ दिलाय, हे विसरू नका. आता हा ग्राफ मगाशीच बघितला आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए वर्सेस टाईम. काय होतं रे? टाईमनुसार कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललंय. काय अवघड ग्राफ आहे. आता पुढचा ग्राफ आहे रेट वर्सेस इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. एक लक्षात घ्या, इक्वेशन माहिती पाहिजे. ह्याच्यासाठी इक्वेशन काय? रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. स्ट्रेट लाईन आली म्हणजे इक्वेशन काय लाईनचं? वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सी इज वाय इंटरसेप्ट. आता नीट बघा, वाय वरती रेट आहे याचा अर्थ इथे वाय ॲक्सिस वरती तुम्हाला रेट दिसतोय, इथं एक्स ॲक्सिस वरती कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिसते. आणि सी हा वाय इंटरसेप्ट आहे, त्याची व्हॅल्यू जेव्हा 0 असते तेव्हा ग्राफ मस्ट पास थ्रू व्हॉट? ओरिजिन. याचा अर्थ तुमचा स्लोप जो आहे या ग्राफचा, तो स्लोप आहे तो के आणि स्लोप पॉझिटिव्ह आहे. ग्राफ जर का असा आला तर समजायचं काय? स्लोप निगेटिव्ह आहे. नोट डाऊन करून ठेवा पटकन. आता इथे तुम्हाला ग्राफ विचारलाय लॉग बेस टू द 10 ऑफ 80 वर्सेस टाइम. ग्राफ विचारलाय लॉग बेस टू द 10 80 वर्सेस टाइम. म्हणजे काय झालं रे? लॉग बेस टू द 10 80 वर्सेस टाइम. मग त्यासाठी कुठलं इक्वेशन घ्यावं लागेल? पहिलं कळलं पाहिजे आपण कुठलं इक्वेशन घ्यायचं. आपल्याकडे आत्ता इक्वेशन आपण डिराईव्ह केलं बघा. काय? टी इज इक्वल टू के 2.303 अपॉन के लॉग बेस टू द 10 ए नॉट बाय 80. मग मला काय लॉग बेस टू द 10 80 एका साईडला पाहिजे. म्हटल्यानंतर मी सगळ्या टर्म रिअरेंज करून घेतल्या. म्हटलं के टी अपॉन 2.303, केला वर नेला, 2.303ला खाली आणला आणि म्हटलं लॉग बेस टू द 10 ऑफ ए नॉट मायनस लॉग बेस टू द 10 ऑफ 80. आता मला लॉग बेस टू द 10 ऑफ 80 एका साईडला पाहिजे. हो, ग्राफ विचारतील ना, ग्राफ विचारू शकतात, कारण शक्यतो केमिस्ट्रीच्या पेपरला 1-2 मार्काचेच प्रश्न येतात. मग त्याच्यामध्ये असं काहीतरी म्हणतील की बाबा इक्वेशन लिहा आणि ग्राफ काढा, जसं की आत्ता मी काढून दाखवतोय. आता मायनस लॉग बेस टू द 10 ऑफ 80 एका साईडला ठेवा, म्हणजे लॉग बेस टू द 10 ऑफ 80 इज इक्वल टू, त्याला एका बाजूला ठेवला आणि ही सगळी टर्म इकडे घेतली, म्हणजे काय येईल? मायनस के टी अपॉन, अबे ग्राफ पेपरवर नाही काढायचा, आपला नॉर्मल काढायचा पेपरवर. मी जसा आत्ता पेपरवर काढतोय तसा. बरं झालं विचारलास, ग्राफ पेपरवर नाही काढायचं, असं काढायचं जसं मी आत्ता काढतोय तसा, रँडमली. गुड क्वेश्चन. हां, तर मग हा प्लस के टी इकडे आल्यावर काय झाला? मायनस के टी अपॉन 2.303 आणि हा तसाच राहिला आहे प्लस लॉग बेस टू द 10 ऑफ ए नॉट. आता बघा हा वाय ॲक्सिसवरती आहे म्हणून हा वाय, टाईम कुठे आहे? एक्स ॲक्सिसवरती आहे म्हणून एक्स, मायनस के अपॉन 2.303 हा झाला तुमचा स्लोप आणि हा काय झाला? सी. म्हणून हा ग्राफ असा प्लॉट करायचा, डायरेक्ट प्लॉट करायचा. अजिबात काही ग्राफ पेपर वगैरे घेऊ नका, डायरेक्ट पेपरवर आपल्या नॉर्मल बोर्डाच्या पेपरवरती प्लॉट करायचा असा. इथं दाखवायचं लॉग बेस टू द 10 ऑफ ए नॉट
ओके, लॉग बेस टू द 10 ऑफ ए नॉट. आणि हा स्लोप आहे. हा स्लोप आता बघा लाईन उलटी काढली मी म्हणून स्लोप काय आला आहे, निगेटिव्ह आला आहे. दॅट इज -k/2.303. ग्राफ अवघड नाही त्यानी, काय ते इक्वेशनकडे बघूनच आहे. ओके चला नेक्स्ट, कळले का ग्राफ. आता हा एक ग्राफ विचारला आहे, लॉग बेस टू द 10 a0/80 वर्सेस टाइम. लॉग बेस टू द 10 a0/80 वर्सेस टाइम विचारला आहे. मग परत पहिला माणूस कुठे लिहायचा, वाय ॲक्सिसवर. दुसरा माणूस कुठे लिहायचा, एक्स ॲक्सिसवर. मग याच्यासाठी कुठलं इक्वेशन वापरणार, लॉग बेस टू द 10 a0/80 k इज इक्वल टू 2.303/t. बरोबर. आता आम्हाला कुठं पाहिजे, वाय ॲक्सिसवर पाहिजे आणि टी एक्स ॲक्सिसवर पाहिजे, म्हणून याला एकाच बाजूला ठेवला. लॉग बेस टू द 10 a0/80 इज इक्वल टू kt/2.303. आता हा वाय, हा कोण आहे, एक्स आहे, म्हणजे उरलेला सगळा कोण आहे, स्लोप आहे. प्लस काहीच नाही आहे म्हणजे वाय इंटरसेप्ट काय आहे, 0 आहे. म्हणजे दिस ग्राफ मस्ट पास थ्रू व्हॉट, ओरिजिन विथ पॉझिटिव्ह स्लोप. आणि ह्याचा स्लोप किती येणार, k/2.303. प्रेशरचा फॉर्म्युला फक्त पाठ करून ठेवा असं मी सजेस्ट करेन. बस बाकी काही करू नका. एवढंच मी सांगेल, फक्त प्रेशरचा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. आता मी प्रेशरमध्ये कधी जाईल हे तुम्हाला कळायला पाहिजे. प्रेशरमध्ये कधी जाईल मी, जर का आपले रिएक्शन कंपोनंट काय असतील, गॅसियस असतील, त्याच वेळेस आपण प्रेशरचा आधार घेऊ. याच्या पलीकडे काही करणार नाही. आणि प्रॉब्लेम सोडून दाखवतो एक मी. आता इथे बघा काय दिले, हाफ लाईफ पिरियड दिला आहे. हाफ लाईफ पिरियड ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 990 सेकंड. बरं अजून एक सांगतो, जो काही हाफ पिरियड दिला असेल, सेकंद, मिनिट, त्याला ॲक्सेप्ट करा. त्याला कन्वर्ट करायच्या नादी लागू नका. जर का तुम्हा लोकांना सेकंदमध्ये हाफ पिरियड दिला तर केचं युनिट पर सेकंद येईल. जर का मिनिटात दिला तर पर मिनिट येईल. जर का आरमध्ये दिला तर पर आवर येईल. हे ध्यानात ठेवा. सेकंदमध्ये दिला तर पर सेकंद येईल, मिनिटामध्ये दिला तर पर मिनिट येईल केचं युनिट. ते कन्वर्ट करत बसायचं नाही. बरं मी सांगितलं हाफ लाईफ दिला म्हणजेच काय दिलं आपल्याला, हाफ लाईफ दिला म्हणजेच के दिला आहे. आणि इथे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिले म्हणजे ते नाही सांगू शकत मी. आम्ही सगळे प्रॉब्लेम करा असं सांगतोय, कारण काल 16पैकी फार त्या सेमीकंडक्टरमध्ये पण झिनर डायोडवर एक प्रॉब्लेम होता. आम्ही तिथं 16पैकी 16 धड्यांवर प्रॉब्लेम करायचे होते. इथे 16पैकी तुम्हाला फक्त 5 ते 7 धड्यांवर प्रॉब्लेम करायचे. मग उलट इथं मार्क मिळायचे चान्सेस जास्त आहेत. नाही ते सगळे प्रॉब्लेम बघा, फॉर्म्युले काय सोपे आहेत की काय अवघड आहे त्याच्यामध्ये. आता इथेही याच्यामध्येही प्रॉब्लेम विचारायचे चान्सेस जास्त आहेत आणि सोपे आहेत प्रॉब्लेम. आता हाफ लाईफ दिलाय म्हणजे काय दिलं आहे, के काढायचं आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिले म्हणजे काय दिलं आहे, ए नॉट दिलं आहे. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन आफ्टर 35 मिनिट्स, म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे थोडक्यात, ए टी काढायचं आहे. पण आता गंमत बघा, इथे 990 सेकंद आणि इथं 35 मिनिटं आहे. अशा केसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावंच लागेल. अशा केसमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावंच लागेल. म्हणून बघा इथे ए नॉट दिला आहे, 35 मिनिटाचा 2100 सेकंद केला आहे 60नी गुणून, आणि ए टी काढायला लावलं आहे. मग फॉर्म्युला तुमच्याकडे रेडीच आहे, kt/2.303. फक्त काय जे उत्तर येईल त्याचा डायरेक्ट काय काढा, डायरेक्ट अँटीलॉग काढा. डायरेक्ट अँटीलॉग काढा. a0/80 बरोबर अँटीलॉग ऑफ 0.6383 म्हणजे 4.35. ते 80 इथं आलेलं आहे.
डायरेक्ट अँटीलॉग काढायचं विसरू नका. आता इथं लिहिलं इन फर्स्ट ऑर्डर रिएक्शन 60% ऑफ द रिएक्टंट डिकम्पोजेस इन 45 मिनिट्स. 60% याचा अर्थ काय? 60/100. याचा अजून एक अर्थ काय? जर का मी 100 लोक घेतले तर 60 रिॲक्ट झाले. याचाच अर्थ हा जो 100 आहे हा A0 आहे आणि 60 कोण आहे? 80. सॉरी, एक मिनिट 80 नाही हा, कारण 80 जो आहे तो आपला रिॲक्टेड आहे का अनरिॲक्टेड आहे? अनरिॲक्टेड आहे. आणि 60 रिॲक्ट झाला आहे. आपल्या फॉर्म्युल्यातलं 80 कोण आहे? रिॲक्टेड आहे. म्हणजे काय करावं लागेल? 100मधनं 60 वजा करायचे, म्हणजे 80 कोण आहे आपला? 40 आहे. 80 40 आहे बरं का. 80 40 आहे. 60 रिॲक्ट झाला आहे, म्हणजे 100 - 60 काय? 40. आणि टी बरोबर काय? 45 मिनिट. आता इथं काय तुम्हाला टेन्शन नाही. जर का तुम्ही टाईम 45मध्ये घेतला तर तुमचा के काय येईल? पर सेकंडमध्ये याच्याऐवजी पर मिनिटमध्ये येईल. याच्या पलीकडे काय होणार नाही. आता बघा सगळ्या व्हॅल्यू दिल्या तिथे. आणि टी ऑफ के काढला की टी ऑफ काढताच येतो, तेवढा काढा. माझ्या मते हे सगळे प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मी आत्ता घेतलेत. आता धड्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण प्रवेश करणार आहे. नाही कळलं? सांग काय नाही कळलं? आता 6.10 फॉलोइंग डेटा वेअर ऑब्टेन ड्युरिंग फर्स्ट ऑर्डर डिकम्पोजिशन ऑफ SO2 CO2. आता इथं सगळे गॅस आहेत. याचा अर्थ आता केचा फॉर्म्युला मला कॉन्सन्ट्रेशनच्या रूपात नाही लिहायचं, तर प्रेशरच्या रूपात लिहायचं आहे. मग टाइम 0 असताना टोटल प्रेशर 0.5 आहे. टाइम 100 असताना टोटल प्रेशर 0.6 आहे. कॅल्क्युलेट द रेस्ट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन. म्हणजे K इज इक्वल टू 2.303 log base to the 10 pi upon 2pi minus p. मग पी किती? इनिशियल प्रेशर किती आहे? 0.5. फायनल प्रेशर किती आहे? 0.6. टेम्परेचर किती आहे? 100 बार. व्हॅल्यू पुट केल्यात, फक्त काय केलं वेगळं मला सांगा. 2pi minus p. फक्त खाली pi minus p लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे. त्याच्याऐवजी काय? 2pi minus p. याच्या पलीकडे काय? तेवढं लिहा. अरे कळलंय का? सो आता 0 ऑर्डर रिॲक्शन याचा अर्थ काय? रिॲक्टंट आहे पण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रेट डिपेंड नाही आहे. म्हणजे मी काय लिहिणार? रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. पण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती हो इंटिग्रेटेड रेट लॉची डेफिनेशन नोट्समध्ये दिली आहे ना मी, ती लिहा. इंटिग्रेटेड रेट लॉची डेफिनेशन येणार, 0 ऑर्डरची डेफिनेशन येईल. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज इंडिपेंडंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. म्हणून त्या 0 ऑर्डरची ऑर्डर जी आहे ती 0 येते. म्हणजे रेट इज इक्वल टू काय येणार? के येणार. फक्त रेट इज इक्वल टू काय येणार? के. मग बघा इथे पहिला तर रेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रेट इज इक्वल टू मायनस DA/dt इज इक्वल टू फक्त काय येणार? के. बघा म्हणजे DA इज इक्वल टू मायनस के इंटू dt. परत सगळ्यांना माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाइम 0 असताना किती आहे? A0 आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टाइम t असताना किती आहे? AT आहे. परत इंटिग्रेटिंग ऑन बोथ दी साइड A0 to AT 0 to T A0 to AT 0 to T. but concentration of dx is काय? x. सॉरी इंटिग्रेशन ऑफ dx इज काय? x. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dA इज व्हॉट? कॉन्सन्ट्रेशन ऑफ a. का टाकलं परत? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकल्यावर परत काय झालं? AT मायनस A0.
इज इक्वल टू काय मायनस के टी, मायनसनी दोन्ही साईडनं मल्टिप्लाय करा म्हणजे फॉर्म्युला काय आला के टी इज इक्वल टू काय ए नॉट मायनस ए टी. म्हणजे के इज इक्वल टू काय झालं ए नॉट मायनस ए टी अपॉन टी. मग ए नॉट हे सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ते रिॲक्टेड आहेत का अनरिॲक्टेड आहेत परत स्वतःला प्रश्न विचारा. तर ते अनरिॲक्टेड आहेत म्हटल्यानंतर ए नॉट आणि ए टी हे अनरिॲक्टेड आहेत दोघे, म्हणजे ए नॉट मोठा आहे म्हणजे ए नॉट मायनस ए टीचं उत्तर हे पॉझिटिव्हच यायला पाहिजे, हे विसरू नका कधीच. आता ए नॉट आणि ए टी कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे त्यांचं युनिट फिक्स आहे मोल पर लिटर, आणि टाईमचं युनिट काय पर सेकंद, काही असेल पर सेकंद पर मिनिट. आता हाफ झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय परत काय उरला पाहिजे असा टाईम आहे ज्याला सबस्टन्स किती उरला पाहिजे अर्धा उरला पाहिजे, अर्धा उरला पाहिजे किंवा अर्धा संपला पाहिजे. म्हणजे टी इज इक्वल टू काय टाकलं टी हाफ, म्हणजे ए टी इज इक्वल टू काय येईल ए हाफ. बघा इथं टाकले. मग ए नॉट मायनस ए हाफ म्हणजे किती झाला, ते ॲक्च्युली असं नका लिहू, ए हाफ नका लिहू, ते ए नॉट बाय टू लिहा, ते ए नॉट बाय टू लिहा ए टी बरोबर. ए हाफ नका लिहू, ए नॉट बाय टू लिहा म्हणजे के बरोबर काय येईल ए नॉट मायनस ए नॉट बाय टू अपॉन टी हाफ येईल. मग ए नॉट मायनस ए नॉट बाय टू परत काय येईल ए नॉट बाय टू येईल, म्हणजे ए नॉट बाय टू हाफ टी हाफ, म्हणजे टी हाफ इज इक्वल टू काय ए नॉट अपॉन टू के. हा हाफ लाईफ पिरियड झाला. आता लक्षात घ्या फर्स्ट ऑर्डरचा हाफ लाईफ काय होता 0.693 अपॉन के होता, आणि हा फर्स्ट ऑर्डरचा होता बरं का. हा प्रश्न लय महत्त्वाचा आहे. हा फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ आहे आणि हा झिरो ऑर्डरचा टी हाफ आहे. झिरो ऑर्डरचा टी हाफ काय आहे, झिरो ऑर्डरचा टी हाफ काय आहे ए नॉट अपॉन टू के. झिरो ऑर्डरचा काय ए नॉट अपॉन टू के. आता मला सांगा याचा अर्थ झिरो ऑर्डरचा टी हाफ हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे आणि फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे. असा एक वेगळा प्रश्न विचारू शकतात जो मला नेहमी वाटतं की महत्त्वाचा आहे, की फर्स्ट ऑर्डरचा टी हाफ हा इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही आहे, कारण त्याच्या फॉर्म्युल्यात ए नॉटच नाही. झिरो ऑर्डरच्या फॉर्म्युल्यामध्ये ए नॉट आहेच. बरं ए नॉट असो किंवा टी हाफ कोणाचाही असो, फर्स्टचा असो किंवा झिरो ऑर्डरचा असो, त्याची व्हॅल्यू केवर मात्र डिपेंड आहेच. आता इथं ग्राफ काढला बघा ए टी वर्सेस टाईम. आता परत बघा आपला फॉर्म्युला काय ए नॉट मायनस ए टी, ए नॉट मायनस ए टी अपॉन ए नॉट मायनस ए टी अपॉन टी इज इक्वल टू काय के. आणि ग्राफ काय विचारलाय मला, ग्राफ विचारलाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी वर्सेस काय टाईम. बरोबर, म्हणजे ए टी एका साईडला आला पाहिजे, म्हणजे ए टी एका साईडला आला पाहिजे, टाईम एका साईडला आला पाहिजे, म्हणजे टी इकडे नेला. म्हणजे काय झालं के टी इज इक्वल टू ए नॉट मायनस ए टी. तर ए नॉट मायनस ए टी इज इक्वल टू के टी. आता मला ए टी एका साईडला पाहिजे म्हणजे ए टीला एका बाजूला नेला आणि के टीला या बाजूला आणला, म्हणजे मायनस के टी प्लस ए नॉट. अरे कळलं का, अरे हो का नाही. म्हणजे काय झालं ए टी वाय ॲक्सिसवर गेला, टाईम एक्स ॲक्सिसवर आहे, आणि ए नॉट काय माझा वाय इंटरसेप्ट आहे. अरे कळलं का, म्हणजे काय येणार वाय एक्स ए टी वाय ॲक्सिसवर, टाईम एक्स ॲक्सिसवर, ए नॉट. आता स्लोप काय पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह म्हणून उलटा लिहिलाय आणि ह्याला ए नॉट असं म्हटलंय. तो जिथं वाय इंटरसेप्टला भिडलाय, वाय ॲक्सिसला जिथं लाईन भिडली आहे त्याला म्हणायचं वाय इंटरसेप्ट आणि त्याला ए नॉट म्हणायचं. चला
आता सगळ्यात शेवटचा पार्ट झिरो ऑर्डर रिॲक्शनचे एक्झाम्पल बघून जा. आता सगळ्यात शेवटचा पार्ट दॅट इज स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. विचारा प्रश्न विचारा. स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता जेव्हा लक्षात ठेवायचं स्युडो फर्स्ट नाही, आता मी हा चॅप्टर घेतोय, या चॅप्टरवरतीच विचार. स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन याचा अर्थ काय? तरी रिॲक्शन ॲक्च्युली फर्स्ट ऑर्डर नाही. आता फॉर एक्झाम्पल इथं दिली आहे बघा, हायड्रोलिसिस ऑफ एस्टर आहे. हे हायड्रोलिसिस ऑफ एस्टर आहे. हा हायड्रोलिसिस ऑफ एस्टर जो आहे त्याचा रेट लॉ इथं दिला आहे. तुम्ही चेक करा, इथं रिॲक्टंट कोण आहे? मिथिल ॲसिटेट आहे आणि वॉटर आहे. जर का दोघांच्या जर का ऑर्डरची ॲडिशन केली तर उत्तर किती येईल? 2 येईल. म्हणजे ही रिॲक्शन इथं दिसताना काय दिसते? फर्स्ट ऑर्डर आहे का सेकंड ऑर्डर आहे? सेकंड ऑर्डर आहे. पण जेव्हा एक्सपेरिमेंट बघतो त्यावेळेस ही काय येते? फर्स्ट ऑर्डर येते. असं काय येतं? तर याच्यात जर का सॉल्व्हंट असेल, वॉटर फॉर एक्झाम्पल, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय येतं? कॉन्स्टंट येतं. त्याच्यामुळं हा के डॅश इंटू हा के डबल डॅश, के डॅश आणि के डबल डॅश यांचं उत्तर परत अजून एक कॉन्स्टंट येतं. त्यामुळे येताना ऑर्डर काय येते? सेकंड ऑर्डर येते का फर्स्ट ऑर्डर येते? फर्स्ट ऑर्डर येते. अरे कळलं का? म्हणजे स्युडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन कधी येईल? जेव्हा त्या रिॲक्शनमधला एक कंपोनंट हा कशामध्ये असेल? एक्सेसमध्ये असेल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल? कॉन्स्टंट. सगळ्यात शेवटी ग्रीन केमिस्ट्री सगळ्यात शेवटी घेणार आहे. अरे कळलं? म्हणजे स्युडो फर्स्ट ऑर्डर कधी ओळखायची? ज्यावेळेस एक कंपोनंट कोण असेल? सॉल्व्हंट असेल, वॉटर असेल आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल? कॉन्स्टंट असेल, तर समजायचं ती रिॲक्शन काय होणार आहे? स्युडो फर्स्ट ऑर्डर. कारण या रिॲक्शनची ऑर्डर 2 आहे. आता कोलिजन थिअरी हा एक प्रश्न आहे. लक्षात घ्या की जर का कोलिजन जर का रिॲक्शन व्हायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे कोलिजन व्हायला पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. याच्यावर तुम्ही फक्त मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. आता कोलिजन व्हायला पाहिजे. कोलिजन झालं तर त्यांची एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जी एवढी असायला पाहिजे किंवा ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त असायला पाहिजे. जर का कोलिजन झालं तर विथ प्रॉपर ओरिएंटेशन व्हायला पाहिजे. म्हणजे काय? समजा ए रिॲक्ट्स विथ सी अँड बी आणि जर का आपल्याला ए बी आणि सी हे लोक पाहिजे असतील प्रॉडक्टमध्ये, तर समजून घ्यायचं की सीची आणि एची धडक नाही झाली पाहिजे. सीची आणि एची नाही धडक झाली पाहिजे. एची आणि बीचीच धडक व्हायला पाहिजे. जर का मला ए बी प्रॉडक्ट पाहिजे असेल तर इथं खाली दिले बघा की सी आणि बी दाखवलेत. सी आणि बी आणि ए. इथं नीट बघा, इथं ए आणि बीची धडक झाली तरच मला प्रॉडक्ट ए बी मिळणार आहे. जर का सीची धडक झाली तर प्रॉडक्ट मला ए बी नाही ए सी मिळेल. म्हणजे नुसतं कोलिजन होऊन उपयोगाचं आहे का? तर त्या अख्ख्या पॅरेग्राफचा अर्थ एकच आहे की नुसतं कोलिजन नाही झालं पाहिजे. पहिलं तर नुसतं कोलिजन होऊन उपयोग नाही आहे. कोलिजन झालं तर ते प्रॉपर ओरिएंटेशननी व्हायला पाहिजे. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे काय? तर मी सांगितलं एची धडक बी बरोबरच झाली पाहिजे. हा पहिला मुद्दा. म्हणजे नुसतं कोलिजन व्हायला पाहिजे का विथ प्रॉपर ओरिएंटेशन व्हायला पाहिजे? विथ प्रॉपर ओरिएंटेशन व्हायला पाहिजे. आणि जर का कोलिजन झालं विथ प्रॉपर ओरिएंटेशन झालं तर त्याची कायनेटिक एनर्जी ही ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा काय पाहिजे? एकतर ॲक्टिवेशन एनर्जी एवढी तरी पाहिजे किंवा ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त पाहिजे, असं त्या पेज नंबर 131चा अर्थ आहे. मग त्या पेज नंबर 131चा अर्थ काय? पेज नंबर 131चा अर्थ एवढाच आहे, एकतर रिॲक्शन होण्यासाठी कोलिजन करा. कोलिजन झाले तर ते विथ प्रॉपर ओरिएंटेशन करा. आणि जर का विथ प्रॉपर ओरिएंटेशन झाले तर त्यांची एनर्जी ही कायनेटिक एनर्जी ही ॲक्टिवेशन एनर्जी किंवा ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त पाहिजे. हे ध्यानात घ्या.
आता ॲरेनियस इक्वेशन आहे, फक्त ॲरेनियस इक्वेशन नीट पाठ करा बस. हे ॲरेनियस इक्वेशन लॉग बेस टू द 10k इज इक्वल टू मायनस EA अपॉन 2.303 R 1/t प्लस लॉग बेस टू द 10 ऑफ A. एला म्हणायचं प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर, 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 एला म्हणायचं प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर. आता इथे लक्षात घ्या, आर गॅस कॉन्स्टंट आहे, आर गॅस कॉन्स्टंट आहे, के कोण आहे, रेट कॉन्स्टंट आहे, EA कोण आहे, ॲक्टिवेशन एनर्जी आहे. हा जो आहे हा कॉन्स्टंटच आहे. म्हणजे एखाद्या रिएक्शनसाठी प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर कॉन्स्टंट आहे, रेट कॉन्स्टंट. नीट ऐका, आता रेट कॉन्स्टंट बद्दल बोलणार आहे. ॲक्टिवेशन एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. गॅस कॉन्स्टंट हा कॉन्स्टंटच आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, तुमचा रेट कॉन्स्टंट आणि टेम्परेचर व्हॅरिएबल आहेत. म्हणून मागाशी मी सांगत होतो की टेम्परेचर ज्यावेळेस बदलेल त्यावेळेस रेट कॉन्स्टंट बदलेल. म्हणून मी बोललो होतो की टेम्परेचर हा रेट कॉन्स्टंट हा टेम्परेचर काय डिपेंडंट आहे. हे लक्षात ठेवा. हे मला इथनं सिद्ध झाले की रेट कॉन्स्टंट कोण आहे, टेम्परेचर डिपेंडंट आहे. अरे बोला हो का नाही. आता याचा ग्राफ काढलाय बघा खाली. याचा ग्राफ विचारलाय लॉग बेस टू द 10k वर्सेस 1/t. लॉग बेस टू द 10k वर्सेस 1/t. म्हणजे नीट लक्षात घ्या, लॉग बेस टू द 10k मला y ॲक्सिसवर पाहिजे आणि 1/t हा x ॲक्सिसवर पाहिजे. मग हा इथं तुम्हाला दिसतच आहे, हा y ॲक्सिसवरच आहे. 1/t इथं x ॲक्सिसवरच आहे बघा. 1/t x ॲक्सिसवर, लॉग बेस टू द 10k y ॲक्सिसवर. आणि हा जो लॉग बेस टू द 10a हा y इंटरसेप्ट आहे. याचा अर्थ उरलेला सगळा काय आहे, स्लोप आहे. आणि स्लोप पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला लाईन ही उलटीच दिसेल. मग स्लोपची व्हॅल्यू काय, स्लोपची व्हॅल्यू इथे दिली आहे बघा, मायनस EA अपॉन 2.303 R. आता डिटर्मिनेशन ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी असा आर्टिकल आहे. याच्यात तुम्हाला दिसेल बघा, आपलं इक्वेशन काय होतं, लॉग बेस टू द 10k मायनस EA अपॉन 2.303 RT प्लस लॉग बेस टू द 10a. तुम्हाला मी सांगितलं टेम्परेचर बदलला की के बदलणार. हां, एक गिवन असणार आहे प्री एक्सपोनेन्शियल. आता तू बघ ना या प्रॉब्लेममध्ये प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर गिवनच असणार आहे 100%. आता नीट लक्ष द्या. समजा मी इथं टेम्परेचर T1 घेतलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला दिसेल, लॉग बेस टू द 10k1. बाकी कोणात बदल झाला आहे का, तो कॉन्स्टंटच आहे. जर का मी टेम्परेचर T2 घेतलं तर तुम्हाला हे दुसरं इक्वेशन दिसेल, टेम्परेचर T1ला एक इक्वेशन दिसेल काय. आणि दोघांना सबट्रॅक्ट करा फक्त, सबट्रॅक्टिंग इक्वेशन. मग K2 मधनं K1 दिसतो इथे. मग हा मायनस 2.303 हा लॉग बेस टू द 10 लॉग बेस टू द 10 काय झालं आहे, कॅन्सल झाला आहे. मग याच्यातनं E अपॉन 2.303 काय आले, तो मायनस मायनस प्लस झाला आहे, इथे प्लस झाला आहे तो. त्याच्यातनं EA अपॉन 2.303 कॉमन घ्या बघा, इथं घेतलं आहे. आणि हा लॉग B मायनस लॉग A काय असतो, लॉग B अपॉन A. त्या लॉजिकनी हा लिहिला आहे.
मग उरलं काय फक्त 1/T1 - 1/T2. लॉग बेस टू द 10 K2/K1 इज इक्वल टू हा फॉर्म्युला आला EA/2.3 नॉट 3R T2 - T1/T1 T2. लक्षात घ्या या केसमध्ये T2 इज ग्रेटर दॅन T1 आहे. T2 इज ग्रेटर दॅन T1 आहे. T2 इज ग्रेटर दॅन T1 आहे. आता इथे ग्राफ काढलाय त्याच्यावर चर्चा करतो फक्त मी. लक्षात घ्या इथं कायनेटिक एनर्जी हा T1चा ॲट टेम्परेचर T1 आहे. हे काय फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स विथ गिवन कायनेटिक एनर्जी. आता मी इथे जेव्हा गुलाबी करतोय पिंक कलरचं करतोय तर नीट बघा इथं एरिया अंडर द कर्व कमी म्हणजे ॲट टेम्परेचर T1 एरिया अंडर द कर्व कमी. ॲट टेम्परेचर T1 एरिया अंडर द कर्व कमी. ॲट टेम्परेचर T1 एरिया अंडर द कर्व कमी. म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जीपर्यंत इथे ॲक्टिवेशन एनर्जीपर्यंत जाणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. जेव्हा मी T2 वाढवलं आहे म्हणजे काय केले टेम्परेचर वाढवले वरती मी डिक्लेअर केले T2 इज ग्रेटर दॅन व्हॉट T1. दुसरा कर्व दिसतोय का सगळ्यांना. आता दुसऱ्या कर्वचा ॲक्टिवेशन एनर्जीपाशी शेडिंग काय रे कमी आहे का जास्त आहे. जास्त आहे. याचा अर्थ ॲक्टिवेशन एनर्जीपर्यंत पोहोचणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. म्हणजे टेम्परेचर काय करतं टेम्परेचर वाढवलं आपण तर ॲक्टिवेशन एनर्जी तीच असते. म्हणजे ॲट टेम्परेचर T1 आणि ॲट टेम्परेचर T2 ॲक्टिवेशन एनर्जीची व्हॅल्यू काय सेमच आहे. मग बदलले काय तर ॲक्टिवेशन एनर्जीपर्यंत जाणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या बदलली. ॲक्टिवेशन एनर्जीपर्यंत जाणाऱ्या मॉलिक्यूलची संख्या बदलली हे विसरायचं नाही. ती वाढली थोडक्यात कारण एरिया अंडर द कर्व वाढला. धन्यवाद. आता प्रॉब्लेम बघा. द रेट कॉन्स्टंट फॉर ए फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज गिवन म्हणजे मला K1 दिलाय इज 0.61 पर सेकंद 313 केल्विन आणि 0.045 पर सेकंद ॲट 293 केल्विन. नेहमी लक्षात ठेवा कमी टेम्परेचर T1 घ्या जास्त टेम्परेचर T2 घ्या. कमी रेट कॉन्स्टंट K1 घ्या जास्तीचा रेट कॉन्स्टंट K2 घ्या. 0.6 आणि 0.045 मध्ये 0.6 मोठा आहे म्हणून त्याला K2 घेतलाय. नीट बघा त्यावेळेचं टेम्परेचर 313 मोठं आहे त्याला T2 घेतलंय. कमी रेट कॉन्स्टंट हा T1 साठी घेतलाय. काय केलं फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकल्यात आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आता फक्त एकच तुम्हाला त्रासदायक गोष्ट असेल इथं लॉग डायरेक्ट काढल्या आणि लिहिल्या बरं का. बाकी सोपंच आहे. म्हणजे लॉग काढून परत अँटी लॉग काढायचं का फक्त लॉग काढून लिहायचं फक्त लॉग काढून लिहायचं. आता इथे फर्स्ट ऑर्डर गॅस फेज रिॲक्शन हॅज ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे ही काय दिली EA दिली. याचा किलो काढून टाका म्हणजे इथे 240 गुणिले 10⁻³ जूल होईल. प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर बघ श्रेयस इथे प्री एक्सपोनेन्शियल फॅक्टर दिलाय A 1.6 × 10⁻13 आणि टेम्परेचर दिलंय 600 केल्विन आणि तुम्हाला रेट कॉन्स्टंट विचारलाय म्हणजे K काय लॉग बेस टू द 10 तोच फॉर्म्युला वापरलाय मागाचा. फक्त काय केले त्या Kला एका बाजूला आणले संपलं. आता प्रॉब्लेम नंबर 6.14 प्रॉब्लेम नंबर 6.14 The half-life of a first order reaction is 900 minutes at T 820 Kelvin. Estimates its half-life at 720. म्हणजे टेम्परेचर वाढवलं आहे का कमी केलं रे. मी काय सांगितलं वाढवलेलं टेम्परेचर आहे त्याला काय घ्यायचं नेहमी T2 घ्यायचा
आणि कमीवाला काय घ्यायचा, T1 घ्यायचा. का T2च्या वेळेचा हाफ पिरियड दिला, याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्हाला काय दिलेला आहे, K दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला K1 दिला का K2 दिला आहे, K2 दिला आहे. बघा इथे K2 दिला आहे. आता यांनी काय केलं, यांनी फॉर्म्युला मॉडिफाय केला आहे. इंटरेस्टिंग आहे, बघा चांगली गोष्ट आहे. फर्स्ट ऑर्डर तुम्हाला काय दिला, फॉर द 10. आपला फॉर्म्युला काय, लॉग बेस टू द 10 K2/K1 म्हणजे 0.693. K आणि T ऑफ डायरेक्टली आहेत का इन्व्हर्सली आहेत, तर ते इन्व्हर्सली आहेत. त्याच्यामुळे इथं लिहिताना काय लिहिणार मी, T ऑफच्या टर्ममध्ये काय लिहिणार, लॉग बेस टू द 10 K2/K1 ला T12 अपॉन T12 लिहिणार, उलटं लिहिणार. T1 अपॉन T2 लिहिणार. अरे कळलं का, कारण T आणि K काय आहेत, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. हा मुद्दा कळला का सांगा मला फक्त झाल्यावर. काय बघा इथे T1 अपॉन T2 दिले आणि डायरेक्ट अँटीलॉग काढलं आहे, लॉगच्या बाहेर काढायचं म्हणून. ह्याला लॉगच्या बाहेर काढायचं म्हणून डायरेक्ट अँटीलॉग काढलं आहे. समजलं का एकदा मला सांगा. कॅटलिस्ट काय करतो ते बघा. कॅटलिस्ट ॲक्टिवेशन एनर्जीच कमी करतो. कॅटलिस्ट ॲक्टिवेशन एनर्जीच कमी करतो. हे लय महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला दिसेल या चित्रामध्ये इथे बघा, ॲक्टिवेशन एनर्जी पहिल्यांदा एवढी होती आणि ॲक्टिवेशन एनर्जी कमी झाली. पण या केसमध्ये टेम्परेचर 100% काय ठेवले रे, कॉन्स्टंट ठेवलेले. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेले. म्हणजे कॅटलिस्ट वापरत असताना टेम्परेचर वाढवायची गरज नाही आहे, हे लक्षात ठेवा. ओके, टेम्परेचर वाढवायची गरज नाही आहे. चला आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या पार्टकडे जाऊया. या ग्राफमध्ये पण बघा, या ग्राफमध्ये पण तुम्हाला दिसेल की 2 ॲक्टिवेशन एनर्जी आहेत. ही जी कमी ॲक्टिवेशन एनर्जी आहे ती कधीची आहे, जेव्हा कॅटलिस्ट वापरला आहे. कमी नाही म्हणजे कमी झालेली ॲक्टिवेशन एनर्जी, त्यावेळेस बघा एरिया अंडर द कर्व वाढला आहे. म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स मुव्हिंग टुवर्ड्स ॲक्टिवेशन एनर्जी यांची संख्या काय झाली, वाढलेली. चला आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह करूया आणि पटापटा मार्क करून घ्या. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सगळ्यांना येत असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला बऱ्यापैकी वेळ द्यायचा आज. नाही, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला वेळ देऊ ना थोडा. जरा हा मधला एक हे 4-5 धडे त्याच्याबद्दल थोडं बोलू, एक 15-20 मिनटं. शेवटचा एक 12:15 ते 1 हा वेळ आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला देऊया. म्हणजे सगळे धडे संपले असं म्हणता येईल. कालचे PDF आणि करा पहिले, PDF ला दुर्लक्ष करू नका. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये मला असं वाटतं की हे नाव आहे ना, हा लुकास रिएजंट या प्रोसेसचं नाव आहे काय, ग्रूज प्रोसेस. सो प्लीज गो फॉर इट. लुकास रिएजंट, ग्रूज प्रोसेस. बाकी एवढं तुम्हाला आता येतं, मार्कोनिकॉफ वगैरे. या दोन, ही फिन-केल्स्टेन रिॲक्शन, स्वार्ट्झ रिॲक्शन. म्हणजे फिन-केल्स्टेन रिॲक्शन कोणासाठी, तर ती अल्किल आयोडाइड करायलाच आहे. स्वार्ट्झ कोणासाठी आहे, अल्किल फ्लोराईडसाठीचं आहे. आता ह्या प्रॉपर्टीज जरा करा बॉइलिंग पॉईंट बाबा. हे असले प्रश्न येऊ शकतात की बाबा अल्किल आयोडाइडचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे अल्किल ब्रोमाइड, अल्किल क्लोराइड आणि अल्किल फ्लोराईडपेक्षा.
नंतर इथं तुम्हाला दिसेल जसं ब्रांचिंग वाढते तसं सगळ्याला द्या टाईम असं मी म्हणून मी सांगितलं एकावरच फोकस करण्यापेक्षा सगळ्यातलं बऱ्यापैकी जे आहे तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे कुठं इम्बॅलन्सिंग होता कामा नये. जर का इम्बॅलन्सिंग झालं तर समस्या वाढतात. तुम्ही आणि आपण असं काही प्रेडिक्ट करू शकत नाही की अमुक एकातलंच भागातलं जास्त येईल किंवा अमुक एका भागातलंच कमी येईल, असं होत नाही. इकडं आपण थोडंसं बॅलन्स मेंटेन करायचा प्रयत्न केला. म्हणून मी काल सांगताना PDF अतिशय बॅलन्स्ड क्वेश्चन सांगितले किंवा आता ऑर्गॅनिकमध्ये पण मी बॅलन्स्डच क्वेश्चन सांगतो काय. तर त्या पद्धतीनेच अभ्यास करा. आता बघा इथे काय दिसते तुम्हाला, इतर अल्किलची चेन वाढताना दिसते. मग चेन वाढली की बॉइलिंग पॉईंट काय होत चालला आहे, वाढत चालला आहे. त्याचं कारण एकच आहे, वॅन्डरवॉल फोर्सेस. आता ब्रांचिंग आणि इथं बघा, ब्रांचिंगला बघा, जर का ब्रांचिंग जास्त असेल तर तुम्हाला बॉइलिंग पॉईंट कमी दिसतील. म्हणजे या 3 फॅक्टरवरतीच आत्ता बॉइलिंग पॉईंट मी कवर केलेत. काय जेवढं मॉलिक्युलर मास जास्त तेवढा बॉइलिंग पॉईंट जास्त. पण दुसरी क्रायटेरिया पण काय की ब्रस्टेड चेन जर का असेल तर बॉइलिंग पॉईंट जास्त, ब्रांचिंग असेल तर बॉइलिंग पॉईंट कमी. एवढंच लक्षात ठेवायचं. हा प्रॉब्लेम सोडवा. 10.2 आत्ता मी जे बोललो तेच तिथं दिलेलं आहे. काय इथल्या डेफिनेशन करा. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, प्लेन पोलराइज लाईट. काय त्याच्यानंतर प्लेन पोलराइज लाईट, डेक्स्ट्रो रोटेटरी, लेवो रोटेटरी, एनान्शोमरची डेफिनेशन, इकडं रेसिमिक मिक्सचरची डेफिनेशन. हे डेफिनेशन करा. आणि SN2 आणि SN1 मधला डिफरन्स करा. पुढे हे बाकीचे सगळे एक टेबल करा. SN1 आणि SN2चा डिफरन्स करा. SN1 आणि आहे का पुस्तकात SN1 आणि SN2चा डिफरन्स. SN1 आणि SN2चा डिफरन्स करा. SN1 कोणाच्या केसमध्ये होते, SN1 कोणाच्या केसमध्ये होते रे. SN1 टर्शरी लोकांच्या केसमध्ये होते आणि SN2 कोणाच्या केसमध्ये होते, प्रायमरी लोकांच्या केसमध्ये होते. SN2 किती स्टेपमध्ये घडते, SN2 एका स्टेपमध्येच घडते. SN1 2 स्टेपमध्ये घडते. SN2 मध्ये कॅटायन तयार होत नाही, SN1 मध्ये कॅटायन तयार होतो. मी डिफरन्स पाठवतो तेवढा करा, नंतर ग्रुपवरती पाठवतो मी. बघा इथं तुम्हाला दिसेल प्रायमरी सेकंडरी टू टर्शरी कुठलं वाढलं आहे, SN1 रेट मेकॅनिझम. SN1चा रेट वाढत चालला आहे आणि टर्शरी सेकंडरी टू प्रायमरी कुणाचा रेट वाढत चालला आहे, SN2चा वाढत चालला आहे. हा प्रॉब्लेम नंबर 10.4 करा. हा प्रॉब्लेम नंबर 10.4 करा. एक लक्षात घ्या, जिथे कार्बोकॅटायन स्टेबल असणार आहे, जिथे कार्बोकॅटायन स्टेबल असणार आहे, ज्या केसमध्ये कार्बोकॅटायन स्टेबल होईल तिथे काय होईल, जिथे कार्बोकॅटायन स्टेबल असेल तिथे SN1 रिॲक्शन होईल. आणि जिथे कार्बोकॅटायन स्टेबल नसेल तिथे काय होईल, SN2 मेकॅनिझम होईल. एवढं लक्षात ठेवा. प्रॉब्लेम नंबर 10.5 करा. प्रॉब्लेम नंबर 10.5 करा. आणि हे फॅक्टर्स ॲफेक्टिंग, इथे हे फॅक्टर्सच आहेत मी जे सांगतोय ते. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग SN1 मेकॅनिझम अँड SN2 मेकॅनिझम करा. एलिमिनेशन रिॲक्शनमध्ये सेट-झेप रूल आहे, तो एकदा वाचून जा. इलिमिनेशन रिॲक्शनलाच डिहायड्रोॲलोजनेशन रिॲक्शन म्हणतात. फिटिक रिॲक्शन करून जा, सोप्या आहेत. वुड्स फिटिक रिॲक्शन करून जा. काय केलं ह्याच्यात बघा फक्त, 2 Na आहेत, या 2 Na बरोबर 2 Br बाजूला गेलेत आणि हा CH3 फक्त इथं जोडायचा आहे. सिमिलरली इथं काय झालं, 2 Na आहेत, असे 2 क्लोरोबेन्झिन घेतलेत, 2 NaCl बाजूला गेलेत, 2 बेन्झिनच्या रिंग फक्त जोडल्यात. व्हेरी सिम्पल रिॲक्शन, वुड्स फिटिक रिॲक्शन.
आता न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता इथे बघा काय केलं आहे, NaOH आणि H3O प्लस आहे, Cl काढला आणि काय जोडला आहे, OH मायनस जोडला आहे. दॅट्स इट. इथे काय केलं आहे बघा, ॲक्वियस Na2CO3 वापरला आहे, 2 NO2 ग्रुप आहेत. हा मुद्दामून वेगळा प्रश्न आहे. इथे बघा तुमच्या लक्षात येईल, इथं पण Cl काढून OHच लावला आहे आणि इथे वॉटरबरोबर वॉर्म करून Cl काढून OH लावला आहे. म्हणजे वरून खाली येताना सगळीकडं आपण Cl काढून OHच लावलेला आहे, Cl काढून OHच लावलेला आहे. पण Cl काढून OH लावल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कंडिशन हार्श होती. पहिले 473 केल्विन होती, मग 403 केल्विन आहे आणि नंतर तर वॉर्म विथ वॉटर केलं आहे फक्त. याचा अर्थ काय चाललं आहे, जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप वाढत चाललेत तेवढं काय होत चाललं आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जेवढे वाढत चाललेत तेवढ्या कंडिशन कमी हार्श लागायला लागलेल्या आहेत. अरे कळलं का, तेवढं आपल्याला कमी कंडिशन हार्श लागायला लागलेल्या आहेत. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. आता इथे हॅलोजनेशन, सगळ्यांच्या हॅलोजनेशनमध्ये काय करायचे, तुम्हाला वाटेल Cl मायनस नाही, Cl प्लस जोडतो आपण. Cl मायनस इथला जो तुम्ही हायड्रोजन काढणार आहे, एक लक्षात घ्या, क्लोरोबेन्झिनच्या केसमध्ये एकतर ऑर्थोला तरी अटॅच होईल नाही तर पॅराला तरी अटॅच होईल. याच्या बाजूच्या 2 पोझिशन म्हणजे ऑर्थो आणि समोरची पोझिशन म्हणजे पॅरा. काय Cl प्लस कुठे अटॅच होईल, ऑर्थोला अटॅच झालं. बघा एकदा ऑर्थोला अटॅच झालं आणि एकदा पॅराला अटॅच झालं. याच्या पलीकडे काय झालं आणि उरलेलं तिथनं जो H प्लस बाजूला पडणार आहे तो कोणाबरोबर गेला, Cl मायनस बरोबर गेला. आता इथं कोण आहे, HNO3 आणि H2SO4 आहे. तिथं कोण अटॅच होणार आहे, NO2 प्लस. परत तुम्हाला अटॅक दिसेल ऑर्थोला नाही तर पॅराला. सल्फोनेशनला तर फक्त H2SO4 वापरले. याच्यातला कोण गेला, H2SO4ला असं लिहितात SO3HOH, म्हणजे हा OH आणि याच्यातला H, परत H2O बाहेर गेला. म्हणजे परत एकदा तुम्हाला अटॅक कुठं दिसतोय, ऑर्थोला नाही तर पॅराला. अरे नाही कळलं का, कळलं. आता इथे काय केलं आहे, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. इथला Cl आणि इथला HCl बाहेर गेला आहे. मग CH3 इथे अटॅच झाला आहे, एकतर ऑर्थोला तरी नाहीतर काय पॅराला तरी. लॉजिक तेच आहे. CH3C डबल बॉन्ड OCl, याच्यातला पण Cl आणि इथला H, परत बाहेर HCl गेला आहे. मग हा एकदा ऑर्थोला अटॅच झाला आहे आणि एकदा पॅराला अटॅच झाला आहे. दॅट्स इट. युजेस एकदा वाचा, पण मी तुम्हाला सांगेल DDTचं स्ट्रक्चर करून जा, DDTचं स्ट्रक्चर करून जा. युजेस एकदा वाचा पण DDTचं स्ट्रक्चर करून जा आणि DDTचा लॉंग फॉर्म करून जा. DDT तुम्हाला शेवटी ग्रीन केमिस्ट्रीमध्ये पण बघायला मिळेल, DDT तुम्हाला शेवटी ग्रीन केमिस्ट्रीमध्ये पण बघायला मिळेल. ओके, सो प्लीज गो फॉर द स्ट्रक्चर ऑफ DDT आणि त्याचा लॉंग फॉर्म. अल्कोहोल फेनॉल इथरमध्ये शक्यतो एवढं करा, तुम्हाला एक्सरसाइज करायची गरज पडणार नाही. प्रॉपर्टीज आणि युजेसकडे लक्ष द्या थोडं, आणि डिफरन्स SN1 SN2. फक्त रिॲक्शन करत बसू नका. सगळ्या रिॲक्शनचं लॉजिक ज्या सेम आहेत तेवढं सिमिलर लॉजिकवाल्याच रिॲक्शन करा. आता अल्कोहोलमध्ये क्लासिफिकेशन एकदा वाचा आणि परत मी म्हणेल हा प्रॉब्लेम नंबर, हायड्रोबोरेशनची रिॲक्शन एकदा करा, हायड्रोबोरेशनची रिॲक्शन करा. लक्षात घ्या हायड्रोबोरेशन करतो काय, हायड्रोबोरेशन तुम्हाला प्रायमरी पोझिशनला OH देतो. जसा आपला अँटी मार्कोनिकॉफ आहे ना, बघा इथं लिहिलेलं आहे अँटी मार्कोनिकॉफ हायड्रेशन ऑफ अल्किन. म्हणजे अँटी मार्कोनिकॉफमध्ये आपला हॅलोजन कोणाला अटॅच होतो, प्रायमरी कार्बनला अटॅच होतो. ओके, नाही तिथं DDTचा अर्थ वेगळा आहे श्रेयस, तिथलं DDTचा अर्थ वेगळा आहे. ग्रीन केमिस्ट्री DDT काय सांगतं की बाबा DDT पूर्वी पॉयझनस होतं, आता DDTला आपण सबस्टिट्यूट म्हणून दुसरा माणूस वापरतोय. आलं का लक्षात, इन्सेक्टिसाइड म्हणून आपण BHC वापरतोय. ओके, तर इथे मात्र तुला काय दिले, DDTचं स्ट्रक्चरच विचारतील, इन्सेक्टिसाइडच आहे ते. मग तिथे गेल्यावर बघू आपण, स्ट्रक्चर ड्रॉ करा. मी हायड्रोबोरेशनचं सांगितलं, हायड्रोबोरेशन काय देतो त्याची मेकॅनिझम दिले बघा खाली हायड्रोबोरेशनचं. तिथे तुम्हाला दिसेल OH सेकंडरीला नाही प्रायमरीला अटॅच होतं. रिडक्शन रिॲक्शनमध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचं कौतुक लक्षात ठेवा. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड तुम्हाला काय करतो, तो तुम्हाला अनसॅच्युरेटेड अल्किन देऊ शकतो, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड देऊ शकतो, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड.
बघा हे प्रॉब्लेम नंबर 11.2 करा म्हणजे तुमचं ते होऊन जाईल. ओके, ग्रिग्नार्डची रिॲक्शन बघा. बाकी मी म्हणेल फेनॉलचं प्रिपरेशन शक्यतो जाताना करा. हा प्रॉब्लेम नंबर 11.3 करा, तो प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. सोल्युबिलिटी प्रॉपर्टी करा. प्रॉब्लेम नंबर 11.4 करा, सॉल्ट, तो पण महत्त्वाचा आहे. हा डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल एकदा करा. डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ अल्कोहोल एकदा करा. परत ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल ऑर फेनॉल, म्हणजे फेनॉल इज वीक ॲसिड दॅन अल्कोहोल, असा एक प्रश्न येईल. हा 11 पॉईंट सॉल्ट प्रॉब्लेम 11.5 करा. तुमचं पुढचे सगळे इश्यूज किंवा त्या प्रॉपर्टी सगळ्या होऊन जातील. एस्टरिफिकेशन नाही केलं तरी चालेल. डिहायड्रेशन करा. हा प्रॉब्लेम सोडवा, तुमचा सेट झेप रूल होऊन जाईल. प्रॉब्लेम सोडवा, तुमचे प्रश्न होऊन जातील, त्या अगोदरच्या रिॲक्शन होऊन जातील. परत इथं बघा HCl, HBr, HI याच्याबद्दल रिॲक्टिव्हिटी दिली तेवढी चेक करा. प्रॉब्लेम नंबर 11.7 बद्दल सॉल्ट प्रॉब्लेम करा. प्रॉब्लेम नंबर 11.8 करा. मी परत सांगतो, प्रॉब्लेम केला तर त्याच्यावरचा प्रश्न होऊन जाईल. PCCचं लेट लक्षात ठेवा. PCCमुळं आपल्याला अल्डिहाइड स्टेजलाच आपल्याला रिॲक्शन स्टॉप होते ऑक्सिडेशनची. PCC PDC लक्षात ठेवा. आता हॅलोजनेशन ऑफ एनॉल सेम आत्ता जे मागाशी बघितलं तिथंच, फक्त इथं बघा Br2 जर का H2Oच्या प्रेझेन्समध्ये वापरला तर सगळ्या ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला अटॅक झालेला दिसेल तुम्हाला. इथे बघा तुम्हाला ऑर्थो आणि पॅराला झालेलं CS2च्या केसमध्ये. परत नायट्रेस यांच्या केसमध्ये तुम्हाला ऑर्थोला आणि पॅराला दिसेल, पण कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 बरोबर तुम्हाला सगळीकडे अटॅक झालेला दिसेल. शक्यतो आपल्या सगळ्या रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे रे, ऑर्थो आणि पॅरालाच अटॅचमेंट झालेली दिसेल सगळ्यांची. अरे कळलं का? सल्फोनेशन ऑफ फेनॉलमध्ये पण परत तुम्हाला काय दिसणार आहे, फक्त टेम्परेचरच्या कंडिशन आहेत. 293 केल्विनला ऑर्थोला अटॅच आहे आणि 373ला पॅराला अटॅचमेंट आहे. रिमर टायमनमध्ये एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या फेनॉलला जर का तुम्ही या रिएजंटबरोबर ट्रीट केला तर तुम्हाला सॅलिसिलाल्डिहाइड मिळतं आणि कोलबेमध्ये काय मिळतं, सॅलिसिलिक ॲसिड मिळतं. इथे CHO आहे आणि इथं COOH आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि रिएजंट लक्षात ठेवा, रिडक्शन ऑफ फेनॉलमध्ये पण लक्षात ठेवा, झिंक आणि ऑक्सिजन बाहेर गेले ZNO म्हणून, आणि तो हायड्रोजन तिथे अटॅच झाला असं लक्षात ठेवायला काय हरकत नाही. परत एकदा मी सांगेल, सॉल्ट प्रॉब्लेम करा, प्रॉब्लेम सॉल्व होईल तुमचा. पोलॅरिटी आणि सोल्युबिलिटी वाचा. केमिकल प्रॉपर्टीज बघा सोप्यात इथरच्या, पण हे परत लॉजिक एकच आहे. परत इथं बघा आता ॲनिसोल आहे, इथे परत हॅलोजनेशनमध्ये तुम्हाला ऑर्थो आणि पॅराचा अटॅक दिसतोय, 2 ऑर्थोला दिसतोय. इथे पण तुम्हाला ऑर्थो आणि पॅराचा अटॅक दिसतोय. इथे पण COCH3 तुम्हाला ऑर्थोला आणि पॅरालाच दिसतोय. नायट्रेशनमध्ये पण NO2 तुम्हाला कुठं दिसतोय, ऑर्थो आणि पॅरालाच दिसतोय. लॉजिक सेम आहे. इथरचं एक ॲप्लिकेशन, अल्कोहोलचे युजेस वाचून जा. अल्डिहाइड कीटोन म्हणजे अल्कोहोल फेनॉलचंच एक्सटेन्शन आहे. रोझेनमंड रिडक्शन करा, फक्त Cl गेला आहे आणि त्या जागी H आला आहे. बाकी ग्रिग्नार्ड वगैरे तेवढं बघाल तुम्ही असे मी अपेक्षा व्यक्त करतो. रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स वाचा. एक लक्षात घ्या, परत एकदा खूप सारे रिॲक्शन केला तर विसरून जाल तुम्ही काय, त्याच्यामुळे शक्यतो त्याच्या पुढं जाऊ नका. एक हॅलोफॉर्म रिॲक्शन करून जा. पेज नंबर 272. अल्डॉल कॅनिझेरोज क्रॉस नाही केले तरी चालतील. क्लेमेन्सन रिडक्शन, उल्फ किशनर, त्याचे एंड प्रॉडक्ट लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम वाचून जा. PK आणि PKB व्हॅल्यूचा, PK आणि PKB व्हॅल्यूचा. अमाईनमध्ये मी सांगेल, तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही रिॲक्शन करा, आणि नाही मिळालं तर मी सांगितलं की त्यातला सॉल्ट प्रॉब्लेम नंबर 13.1 गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस, आणि आहे ना प्रॉपर्टीज करून जा. अमाईनच्या प्रॉपर्टीज खूप आहेत. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, बॉइलिंग पॉईंट्स अँड सोल्युबिलिटी. इथरमध्ये फिजिकल प्रोसेस कर असं मी सांगितलं. फिजिकल प्रिपरेशन कर, त्या प्रिपरेशन मेथड आहेत तेवढंच कर. सॉरी, केमिकल मेथड्स आहेत.
त्याचं ते इथरचं ते मेटामेरिझम हे ते पण बघा, मेटामेरिझम इथरमध्ये आहे शेवटी आयसोमेरिझमच्या इथे, तेवढं चेक करा. हा पॉईंट करा. आमाईनच्या प्रॉपर्टीज सगळ्या करा. कोण स्टेबल आहे कोण अनस्टेबल आहे ते चेक करा. बेसिक स्ट्रेंथ ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स ते एकदा वाचा. बाकी मी तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही करू शकता, माझं काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही. बाकी पॉलिमर आणि बायोमॉलिक्यूल हे जे मी वर्गात घेतलेले धडे ते आता मी काय रिवाईज करत बसत नाही, तेवढे करा. आणि जर का तुम्हाला वेळ मिळाला तर शेवटचा पार्ट करा त्याच्यातला प्रोटीनचा आणि याचा. ओके. ग्रीन केमिस्ट्रीमध्ये मी नोट्स दिल्या त्या नोट्समधलाच पार्ट करा असं मी सांगतोय. त्यातला एक प्रश्न आहे ॲटम इकॉनॉमी, त्याच्यावर मी आत्ता चर्चा करतोय, जरा लक्ष द्या. ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याकडे. एक प्रॉब्लेम दिला आहे बघा आपल्याकडे ॲटम इकॉनॉमीवर. काय केले बघ, सोपा प्रॉब्लेम आहे. पर्सेंट ऑफ ॲटम इकॉनॉमी. बायोमॉलिक्यूलमध्ये पहिला कार्बोहायड्रेटचा पार्ट कर ना, आणि प्रोटीनचं झ्विटर आयन एवढा एक पार्ट कर. शेवटचं व्हिटॅमिनचं किंवा ते स्ट्रक्चर थोडीच होणार आहे, तो आत्ता करत बसताय. ते करायला घेतलं तर कदाचित बाकीचं डोक्यातनं जाईल. त्याच्यामुळे शक्यतो बायोमॉलिक्यूलचा सुरुवातीचा पार्ट कर. आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे बघ सगळं. आता कालच्या लेक्चरमध्ये पण दिलेले आहेत मी, आजच्या लेक्चरमध्ये पण दिलेले आहेत. मी IMP नाही म्हणणार कारण थोडं रिस्की असतं, त्याच्यामुळे सगळं करावं. उद्या आलं नाही IMP तर काय करता, असं नाही. त्यामुळे सगळं करा सगळ्या धड्यातलं, असं मी सल्ला देईन. त्यामुळे सगळं मी जेवढं सांगितलं आहे तेवढं सगळ्या धड्यातलं सांगितलं आहे, तेवढं थोडं करा. आता ॲटम इकॉनॉमीचा पर्सेंट ॲटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट अपॉन सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिएक्टंट यूज्ड इन द रिएक्शन. म्हणजे काय रे? आता बघा इथे फॉर्म्युला वेट ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट म्हणजे सगळं जे डिझायर्ड प्रॉडक्ट आहे, फक्त आता इथं प्रॉडक्ट किती आहेत? 1 2 3. जे मला पाहिजे ते हे प्रॉडक्ट आहे, मग फक्त त्याचंच मास घ्यायचं वरती, आणि खाली मात्र मास कोणाचं घ्यायचं? सगळ्या रिएक्टंटचं घ्यायचं. बघा इथं तुम्हाला दिसेल, इथं रिएक्टंटमध्ये प्रॉडक्टमध्ये कोण कोण आहे? 1 2 3 4 कार्बन. हायड्रोजन बघा 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 हायड्रोजन, 1 ब्रोमीन. अपॉन वरती काय? 1 2 3 4 कार्बन. हायड्रोजन किती आहेत? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 1 10 10 आणि 2 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 1 10 10 आणि 2 12 कुठे? हां 12 हायड्रोजन आहेत. ऑक्सिजन 5 आहेत बघा, हे 4 आणि हा 1 5. ब्रोमीन एकच आहे, 1 ब्रोमीन. 1 सोडियम आणि 1 सल्फर इंटू 100. म्हणजे वरती न्यूमरेटरला फक्त कोणाचा मास घ्यायचं? फक्त कोणाचा मास घ्यायचं? फक्त डिझायर्ड प्रॉडक्टचं मास घेतले, आणि खाली काय घेतले? सगळ्या रिएक्टंटचं मास घेतलं आणि इंटू 100. जेवढी ॲटम इकॉनॉमी जास्त तेवढं समजायचं की जास्तीत जास्त प्रॉडक्ट तयार झाले, आणि ते चांगले बाय प्रॉडक्ट तयार झालेलं नाही आहे, याची काळजी घ्या. धन्यवाद. आता पुढं एक 5 मिनटं ब्रेक घेणार आहे माझ्यासाठी, कारण मी कंटिन्यू स्क्रीनवरती बघतोय. 5 मिनटांनी मी स्टार्ट करणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. सो विल स्टार्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा शेवटचा सेशन असेल. एक लक्षात घ्या, ग्रीन केमिस्ट्रीच्या नोट्स 3 ते 4 पानाचे आहेत. त्याच्यामध्ये ओळींमध्येच लिहून दिलेलं आहे क्लासमध्ये, त्याच्यामुळे मला नाही वाटत की त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट यायची गरज आहे. हार्डली 2 का 3 पानाच्या नोट्स केल्या असतील माझ्या मते क्लासमध्ये लिहिलेल्या. त्याच्यामध्ये लाईन्स आहेत फक्त, तेवढ्या वाचा. नसतील तर क्लासमधल्या कुठल्या तरी विद्यार्थ्याकडनं घ्या नोट्स. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मी स्टार्ट करतोय या फॉर्म्युल्यापासून. जास्त वेळ मलाही घालवायचा नाही आहे, पण जे महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यावर तुम्ही फोकस केलं पाहिजे
त्याच्यावर आपण चर्चा करू. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/c. बस पहिलं तर मोलर कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन करा, नंतर इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन करा, म्हणजे लॅम्बडाची आणि केची डेफिनेशन करा. लॅम्बडाचा संबंध 1 मोल सोल्युशनशी, 1 मोल व्ही व्हॉल्यूममध्ये असणाऱ्या सोल्युशनशी, व्ही CM³ असणाऱ्या सोल्युशनशी, आणि इलेक्ट्रोलिटिक कंडक्टिव्हिटीचा संबंध 1 CM³ मधल्या आयनशी. आणि हा फॉर्म्युला आहे लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/c. एवढा करा. अनेक वेळा लेक्चरमध्ये मी बोललेलो आहे की हा जो 1000 आहे त्या 1000ला युनिट आहे आणि ते युनिट आहे CM³/लिटर. ते दिसत नाही पण 1000ला CM³/लिटर हे युनिट आहे, त्यामुळे ते चेक करा. 1000 CM³/लिटर. बाकी युनिट मेंटेन करा. ग्राफवरनं तर इथंच बघून कळतं हे बाळांनो, इथंच बघून आपल्याला कळतं. या ग्राफमध्ये लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/c. त्याच्यामध्ये क्लिअर कट कळतं की लॅम्बडा आणि सी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. त्यामुळे या ग्राफमध्ये तुम्हाला दिसेल जरी रूट सी घेतलं तरी इन्व्हर्स प्रपोर्शनच आहे. जी स्ट्रेट लाईन आहे ती स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी आणि कर्व जो आहे तो वीक इलेक्ट्रोलाइटसाठी. त्यामुळे जर का आपण मागं एक्स्ट्रापोलेट केलं तर आपल्याला लॅम्बडा नॉट मिळतो विच इज ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे लॅम्बडा नॉट तेच आहे ना. लॅम्बडा नॉट कोण आहे तर लॅम्बडा नॉट हा मोलर कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन किंवा इन्फायनाईट डायल्युशन. त्या इक्वेशनला पण मार्क करा. इक्वेशनला पण मार्क करा. कोहरलॉस लॉचं स्टेटमेंट करा. कोहरलॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स. हा प्रॉब्लेम सोडवा कोहरलॉस लॉचा. सोपा आहे पण पहिले प्रूव्ह करायचं. तुम्हाला जर का तुम्हाला AgI साठी जर का तुम्हाला मोलर कंडक्टिव्हिटी काढायची असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे ह्याच्यातल्या नको ते तुम्हाला कोण नको. AgI साठी मोलर कंडक्टिव्हिटी काढायची म्हटल्यावर तुम्हाला Ag आणि I पाहिजे. म्हटल्यावर AgI ज्याच्यात आहे त्यात लोकांची ॲडिशन करायची त्यांच्या मोलर कंडक्टिव्हिटीची, आणि जो नको आहे म्हणजे Na आणि NO3 त्याला सबट्रॅक्ट करून टाकायचं. ते प्रूव्ह करायचं पहिले आणि मग त्यांच्या व्हॅल्यूची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय आपलं ठरलं ते करायचं. प्रॉब्लेम 5.3 तसाच आहे. अल्फाची व्हॅल्यू लक्षात ठेवा फक्त. अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट आहे. गिवन कॉन्सन्ट्रेशनला जी मोलर कंडक्टिव्हिटी दिली आहे ती लॅम्बडा सी आणि इन्फायनाईट कॉन्सन्ट्रेशनला दिली आहे इन्फायनाईट डायल्युशन किंवा 0 कॉन्सन्ट्रेशनला दिली आहे ती लॅम्बडा नॉट. दोघांचा रेशो घेतल्यावर अल्फा मिळतो. आणि K ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच आहे आणि इक्विलिब्रियममध्ये शिकलो आपण अल्फा स्क्वेअर सी. तुम्ही 1 - अल्फा नाही घेतलं तरी चालेल, अल्फा स्क्वेअर सीनेच उत्तर काढा. इथं सेल कॉन्स्टंट सगळ्यांना आठवत असेल, आपण बोलायचो त्याच्यावरती. K इज इक्वल टू B अपॉन R आणि B इज इक्वल टू L अपॉन A. L is the distance between the two electrode and A is the area of cross section. त्यामुळे येते सगळ्यांना इंटिरियर बॅचच्या मुलांनी शिकवलेलं आहे. आता जेव्हा सेल चालू होतात तेव्हा लक्षात ठेवायचं डायग्रॅम ड्रॉ करायची. डायग्रॅम आली की आपल्याला कन्स्ट्रक्शन येतं आणि या सेल रिॲक्शन करायच्या फक्त ॲनोड कॅथोडवरच्या. संपलं. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्युएस NaCl ला जरा काळजी घ्या. जरा काळजी घ्या. सगळा झाला लेसन तुमचा तर मग इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्युएस NaCl वाचा, नाहीतर नाही वाचलं तरी चालेल. हे मास डिपॉझिटेडसाठी एकच फॉर्म्युला आहे, तेवढा पाठ करून टाका. आणि नंबर ऑफ मोल विचारले, टाईम विचारला तरी 2 फॉर्म्युले करा फक्त. IT अपॉन 96500. हे मी फास्ट घेतो कारण हे शिकवलं आहे सगळ्या बॅचेसला.
हा पण प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे. 96500 कुलम म्हणजेच 1 फॅरेडे. हा एक प्रॉब्लेम करा. सगळे प्रॉब्लेम करा त्यातले. फॉर्म्युला बेस्ड प्रॉब्लेम आहे. सॉल्ट ब्रिजचं कन्स्ट्रक्शन करा. पण मला असं विचारलं, मला वाटतं फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज येईल. फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज येईल. फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज येईल. नोटेशन वगैरे सगळ्यांना येतात असं मी समजतो. ई कॅथोड नस्ट इक्वेशनचा फॉर्म्युला, ई कॅथोड नस्ट इक्वेशनचे प्रॉब्लेम, ई कॅथोड ई ॲनोड. मी सांगितले नंबर लाईन सारखं ट्रीट करायचं. आणि इथे एक छुपा क्वेश्चन आहे बघा की ई नॉट ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मी लिहून दिलेलं आहे आपल्या नोट्समध्ये. ई नॉट ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इथं प्रूव्ह केलेलं आहे या पॅरेग्राफमध्ये. हा पॅरेग्राफ करा. ई नॉट ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ई नॉट ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ई नॉट ऑफ सेल इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि हा एक फॉर्म्युला. काल जो डेल्टा जी नॉटचा रात्री संध्याकाळी आपण फॉर्म्युला बघितला तोच फॉर्म्युला. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू -RT नॅचरल लॉग ऑफ के. एसएचईची डायग्रॅम, एसएचईची डायग्रॅम आणि एसएचईचं सेल रिप्रेझेंटेशन आणि एसएचई दोन्ही म्हणून ॲक्ट होतो. ते डिपेंड आहे. मी अनेक वेळा सांगितले. तो ॲनोड म्हणून पण ॲक्ट होतो आणि कॅथोड म्हणून पण ॲक्ट होतो. त्याची रिॲक्शन. ड्राय सेलची डायग्रॅम, ड्राय सेलची डायग्रॅम, ड्राय सेलची डायग्रॅम. एकदा मी ड्राय सेलच्या रिॲक्शन समजावून सांगतोय त्या बघा. ड्राय सेलला बघा, पहिले इथे ब्रास कॅप आहे, ब्रास कॅप. त्याच्यानंतर आतल्या बाजूला पेपर स्पेसर आहे. बाहेर जे आहे ते झिंक कंटेनर आहे. नंतर इथं ही जी भरलेली आहे, जी इथं भरलेली आहे दॅट इज द पेस्ट ऑफ MnO2 आणि कार्बन. सगळ्यात आतमध्ये ग्रॅफाईट रॉड आहे आणि बाजूला भरली ती पेस्ट ऑफ NH4Cl आणि झिंक क्लोराईड. अँड दिस इज बॉटम ऑफ झिंक कंटेनर. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये सगळ्यांना माहिती आहे ॲनोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच वॉट ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. ॲनोड इज द इलेक्ट्रोड ॲट विच वॉट ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. मग झिंकचं बघा इथं ऑक्सिडेशन झालं आहे, त्यामुळे पहिली रिॲक्शन सोपी आहे. ओके. आता नंतर बघा बाजूला पेस्ट अमोनियाची होती. NH4+ म्हणजे कोण रे? जरा नीट डोकं लावा. NH4+ म्हणजे कोण ॲक्च्युली? NH3 आहे आणि काय H+ आहे. मग एक इलेक्ट्रॉन जर का H+ नी खाल्ला तर तो मला काय देतो? H. पण माझ्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. म्हटल्यावर मला H+ पण किती लागतील? 2. म्हणजे मला NH4+ पण किती लागतील? 2. म्हणजे अमोनिया पण किती तयार होतील? 2. आणि 2H तयार व्हायच्या आधी तयार का होईल? H2. पण हा H2 डायजेस्ट केला पाहिजे म्हणून तिथं MnO2 टाकलेलं आहे. ओके. तो H2 तिथं जमा होता कामा नये. ही रिॲक्शन पाठ करा, ही रिॲक्शन पाठ करा. म्हणजे MnO2चा रोल काय? तर जो हायड्रोजन जमा झाला आहे त्याला काय करायचं आहे? त्याला रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी म्हणून या 2 रिॲक्शनची ॲडिशन करून ही रिॲक्शन लिहिलेली आहे. नीट बघा. म्हणजे ही जी अख्खी रिॲक्शन लिहिली ही अख्खी नेट रिॲक्शन नाही आहे तर नेट रिडक्शन रिॲक्शन आहे. नेट रिॲक्शन नाही तर नेट रिडक्शन रिॲक्शन आहे. नेट रिॲक्शन नाही तर नेट रिडक्शन रिॲक्शन आहे. आणि मग आता या रिॲक्शनची आणि वरच्या त्या झिंकच्या रिॲक्शनची या 2 रिॲक्शनची ॲडिशन करून खाली नेट सेल रिॲक्शन लिहिली. पण ह्याच्यातला अमोनिया गायब करण्यासाठी म्हणून आपण झिंक क्लोराईड टाकले. तिथे झिंकचं कॉम्प्लेक्स तयार होताना दिसते सगळ्यांना. Zn2+ + 4NH3 गिव्ह ZnNH3 4 टाइम्स. म्हणजे नीट बघा. MnO2चा रोल आहे, MnO2चा रोल आहे हायड्रोजनला गायब करणं आणि झिंकचा रोल आहे कोणाला गायब करणं? NH3ला गायब करणं. लेड स्टोरेज बॅटरीची डायग्रॅम इथली तरी करा, नाहीतर मी वर्गात काढून दिली ती काढली तरी चालेल.
ओके. लेड स्टोरेजची जी डायग्रॅम आहे ती एकतर मी तरी ड्रॉ करून दिलेली ड्रॉ करा, नाहीतर इथली ड्रॉ केली तरी चालेल. आता मी रिॲक्शन समजावून सांगतोय, लक्षात घ्या. ॲनोड कोण आहे? ॲनोड लेड आहे आणि त्याच्यावर डिपॉझिशन झाले लेड सल्फेटचं. लेफ्ट हँड साईडचा माणूस कोण असतो? ॲनोड असतो. आणि 38% H2SO4 आहे आणि लेड ऑक्साईडच्या प्लेटवरती सुद्धा लेड सल्फेटचं डिपॉझिशन झालं आहे. हे सगळ्या सिंगल लाईन दाखवल्यात. याचा अर्थ क्लिअर आहे की हा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे, हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. आता ऑक्सिडेशन होताना काय झालं? ऑक्सिडेशन कोण करणार आहे? पी बी. बघा नाही ते काय अवघड रिॲक्शन आहे. पी बी गिव्स Pb2++2 इलेक्ट्रॉन आणि त्या पी बीचं कॉम्बिनेशन कोणाबरोबर झाले? SO4 2- बरोबर झाले आणि काय मिळाले? PbSO4 मिळाले. या दोन रिॲक्शनची मिळून आपल्याला ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन मिळाली. म्हणजे पीबीनी Pb2++2 इलेक्ट्रॉन दिलेत, PbSO4 मिळालं. रिडक्शन ॲट कॅथोड. आता कॅथोड कोण आहे? PbO2 आहे, 4H+ आणि 2 इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या, त्या PbO2 मधला जो PbO2 मधला Pb आहे तो 4+ आहे आणि 2 ऑक्सिजन आहेत माझ्याकडं O2- O2-. त्या O2- साठी तर 4H+ लिहिलेत. म्हणजे 2H+ आणि 2H+ असे मिळून किती त्या वॉटर तयार करतील? 2 वॉटर तयार करतील. आणि हा 2 इलेक्ट्रॉन Pb4+नी खाल्ल्यामुळं तो काय झाला? Pb2+ झाला. बघा इथे तुम्हाला. आणि परत हा जो Pb2+ आहे हा परत SO4 2- बरोबर कंबाईन होईल आणि काय मिळेल? PbSO4 मिळालं. संपली रिॲक्शन. आहे काय? नाही काय? आणि मग या रिॲक्शनची, या पहिल्या रिॲक्शनची आणि या दुसऱ्या रिॲक्शनची काय करा? ॲडिशन करा. म्हणजे तुम्हाला नेट सेल रिॲक्शन मिळेल ड्युरिंग डिस्चार्ज. रिचार्जिंगच्या रिॲक्शनच्या वेळेस ही जी रिॲक्शन आहे, रिचार्जिंगच्या रिॲक्शनच्या वेळेस ही जी ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे, रिचार्जिंगच्या रिॲक्शनच्या वेळेस ही जी ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे, रिचार्जिंगच्या रिॲक्शनच्या वेळेस ही जी ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे, याला उलटं करून लिहा. याला कॅथोडची रिॲक्शन म्हणून लिहा. आणि ही जी रिडक्शनची रिॲक्शन आहे हिला ॲनोडची रिॲक्शन म्हणून लिहा. उलटं करून लिहा रिचार्जिंगच्या वेळेस. बघा इथे रिचार्जिंगच्या वेळेस बघा इथं दिलेलं आहे, फक्त रिव्हर्स केलं आहे. बघा बघा मी दाखवतोय तुम्हाला. आता ही कुठली रिॲक्शन आहे? पहिली लिहिलेली ऑक्सिडेशन ॲट ॲनोड. ऑक्सिडेशन ॲट ॲनोडला त्यांनी कुठली रिॲक्शन लिहिली आहे बघा? तर मागाची जी कॅथोडची रिॲक्शन होती का तीच उलटी करून लिहिली. PbSO4 + 2H2O. बघा. आणि जिथं तुम्ही ॲनोड जिथं तुम्ही रिडक्शन ऑक्सिडेशन ॲट ॲनोड लिहिले तिथे ही रिॲक्शन कॅथोड म्हणून लिहिले उलटी करून PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन. बघा म्हणजे डिस्चार्जिंगवरची ॲनोडची रिॲक्शन आत्ता कॅथोडची आहे आणि कॅथोडची रिॲक्शन ॲनोडची आहे आणि ते ओव्हरऑल करून लिहिलेली. फ्युएल सेल बघा. फ्युएल सेलची डायग्रॅम मी जी तुम्हाला दिली आहे ती शक्यतो फॉलो करा. फ्युएल सेलमध्ये ॲनोड कोण आहे? हायड्रोजन आहे आणि कॅथोड कोण आहे? ऑक्सिजन आहे. फ्युएल सेलमध्ये हायड्रोजन कोण आहे? ॲनोड आहे आणि ऑक्सिजन कोण आहे? कॅथोड आहे. आणि हा कार्बन रॉड आहेत त्याच्यामधनं तो गॅस पास करायचा आहे. त्याच्यामध्ये प्लॅटिनम कॅटलिस्ट रोल आहे. ओके. पेनिट्रेट करून बसवलं आहे त्याच्यामध्ये प्लॅटिनम. का? तर हायड्रोजन गॅस ॲडझॉर्ब व्हावा किंवा या केसमध्ये ऑक्सिजन गॅस काय व्हावा? ॲडझॉर्ब व्हावा. आणि ॲक्वियस KOH जे आहे ते ॲक्वियस KOH हे इलेक्ट्रोलाइट म्हणून ॲक्ट होणार आहे. ॲक्वियस KOH काय म्हणून ॲक्ट होणार आहे? इलेक्ट्रोलाइट. आता बघा इथे हायड्रोजन कोण आहे रे? ॲनोड आहे. म्हटल्यानंतर तो रिडक्शन करणार का ऑक्सिडेशन? तर तो ऑक्सिडेशन करणार. म्हणजे इथं H2 गिव्स, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे, 2H+ + 2 इलेक्ट्रॉन मिळणार आहे, हे कन्फर्म आहे. आणि त्या 2H+ साठी मला किती OH- लागतील? 2 OH- लागतील. म्हणजे मी काय म्हणू शकतो? H2 गिव्स H2 + 2 OH- गिव्स 2H2O + 2 इलेक्ट्रॉन. पण मला नंतर 4 इलेक्ट्रॉन लागणार आहेत म्हणून या सगळ्या रिॲक्शनला कितीने मल्टिप्लाय केले? 2नी मल्टिप्लाय केले. आणि तर रिॲक्शन लिहिताना 2नी मल्टिप्लाय करून लिहिले. 2H2 गिव्स 4 OH- गिव्स 4H2O + 4 इलेक्ट्रॉन. अरे कळलं?
आता ऑक्सिजन काय करणार आहे, 4 इलेक्ट्रॉन खाणार आहे. मग असं समजा 2 H2O इथं आहेत, मग O2 2 ऑक्सिजन, त्याने 4 इलेक्ट्रॉन आले, म्हणजे या ऑक्सिजननी 2 इलेक्ट्रॉन खाल्ले, या ऑक्सिजननी 2 इलेक्ट्रॉन खाल्ले. त्याच्यामुळे हे दोघं काय झाले, O2 मायनस O2 मायनस, म्हणजे मी O2चा हिशोब दिला, 4 इलेक्ट्रॉनचा हिशोब दिला. आता 2 वॉटरचा हिशोब देतो. 2 वॉटर म्हणजे काय झाले रे, 2 वॉटर म्हणजे H प्लस OH मायनस H प्लस, OH मायनस H प्लस. आता हा H प्लस आणि हा O2 मायनस मिळून मला हा एक OH मायनस देतील, हा O2 मायनस आणि हा H प्लस मिळून मला हा एक OH मायनस देतील. OH मायनस नंबर 1, OH मायनस नंबर 2 आणि ऑलरेडी असणारे OH मायनस नंबर 3 आणि 4, असे 4 OH मायनस लिहायला हरकत नाही. मी म्हणत नाही मेकॅनिझम आहे, मला मेकॅनिझम नाही, मला पेपरला लिहायचं आहे, त्यासाठी मी सांगतो आहे. ओके. आणि म्हणजे सेल रिॲक्शन लिहिले, याच्या पलीकडं काय, ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्युएल सेल वाचा आणि ॲप्लिकेशन के जमले तर करा EMF सिरीजचे आणि फ्युएल सेलचे सुद्धा. सगळ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि ह्या टेबलवरनं लक्षात ठेवा, सगळ्या व्हॅल्यू रिडक्शन पोटेन्शियलच्या दिल्यात. अनेक वेळा मी सांगितले रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्यामुळं त्यांनी देताना आपल्याला ज्या व्हॅल्यू दिल्या असतील, त्यांनी दिलेली E0ची ज्याची व्हॅल्यू जास्त असेल त्याला कॅथोड म्हणून डिक्लेअर करा. समजा तुमच्याकडे E01 आणि E02 दिलं आहे, तर ज्याची E01 जास्त असेल त्याला काय म्हणून डिक्लेअर करा, कॅथोड म्हणून डिक्लेअर करा, कॅथोड म्हणून. आणि उरलेल्याला काय म्हणा, ॲनोड म्हणा. आणि फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना, E0 ऑफ सेल इज इक्वल टू E0 ऑफ कॅथोड मायनस E0 ऑफ ॲनोड. कुठल्या नोटच्या PDF ते सांगा. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. सगळ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.